सर्वांना नमस्कार. सर्वांना नमस्कार. आपल्या आजच्या 14व्या अध्याय आपण पाहणार आहोत ज्ञानयोगामधला, आणि त्याचं नाव आहे गुणत्रय विभाग योग. सुरुवातीला मी मंगलाचरण करते, मग आपण आजच्या अध्यायाला सुरुवात करूया. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाय जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्य देवं श्रीराधा कृष्ण पादान् सहगण ललिता श्री विशाखान्वितांश्च. हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. नमः ॐ विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन् इति नामिने. नमस्ते सारस्वते देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण सर्वांना. आजचा आपला अध्याय 14वा गुणत्रय विभाग योग. गुणत्रय, तीन गुण. त्रय याचा अर्थ तीन. तीन गुणांचा विभाग म्हणजे तीन गुणांमध्ये कोणता फरक आहे किंवा त्यांच्यामध्ये कुठला भेद आहे किंवा त्यांचं वैशिष्ट्य काय आहे हे आपण समजावून घेणार आहोत. आणि हे तीन गुण म्हणजे मायेचे तीन गुण आहेत. त्रिगुणमयी माया म्हणजे माया ही तीन गुणांपासून बनलेली आहे, सत्व रज आणि तम. तर यांच्याबद्दल आपण जाणून घेण्याची गरज काय आहे? कारण जर तीन गुण जे आहेत ते तीन गुण आपल्याला बंधनात अडकवतात. आपल्या बाजूचे चित्रात आपण पाहिलं तर तीन बायका दिसत आहेत. तर एक काळ्या काळ्या रंगाचे कपडे घातलेले आहेत, एकीने लाल रंगाचे आणि एकीने पांढरट पिवळट रंगाचे. तर पहिली जी आहे ती जी सफेद रंगाचे कपडे आहेत ती तो सत्वगुण आहे. लाल रंगाचे कपडे आहेत तर ती रजोगुणी आहे, म्हणजे रजोगुण आहे तो. आणि जे काळ्या रंगाचे कपडे घातलेली दिसते आहे तर ती तमोगुणी आहे. आणि त्यांच्या हातामध्ये दोऱ्या आहेत आणि त्या आपल्या हातांना बांधलेल्या आहेत, अदृश्य बंधन आहेत. आणि आपल्याला जसं कलसूत्री बाहुल्यांना नाचवावं तसं नाचवलं जातंय. आणि म्हणून ही तीन त्रिगुणमयी माया हिच्याबद्दल जाणून घेणं खूप आवश्यक आहे. कारण आपण भक्ती करता करता या मायेला ओलांडणं आवश्यक आहे, गुणांच्या पलीकडे जाणं आवश्यक आहे. ते कसं जायचं त्यासाठी या तीन गुणांबद्दल समजून घेणं खूप आवश्यक आहे. तर आधी पुढची स्लाइड माताजी. सर्वप्रथम आपण राधा गोविंद यांच्या श्रीचरणी प्रणाम करूया. त्यानंतर श्रील प्रभुपाद यांनी गीता यथारूप लिहिली, आपण त्यांनाही प्रणाम करूया. भक्ती वेदांत स्वामी श्रील प्रभुपाद कृष्ण कृपामूर्ती असं त्यांना म्हटलं जातं. त्यानंतर श्री रामानिष्ठदास प्रभूजी इस्कॉन मँगलोरू कुलाईचे अध्यक्ष आहेत, त्यांनाही प्रणाम करूया. त्यांच्या राधा गोविंद मंदिर कुलाई मँगलोर यांच्यातर्फे हा अभ्यासक्रम चालू झालेला आहे ऑनलाईन.
त्याच्यातून आपण हा सर्वजण अभ्यास करतो आहोत. तर त्यांचे आभार मानूया, त्यांना प्रणाम करूया. आणि अन्वया माताजी, पूजा राखे माताजी, मनीषा माताजी आणि कार्तिकी माताजी यांनी खूप प्रयत्नांनी हा मराठीतून सुरू केलाय. त्यांनी पीपीटी बनवले आणि हा पूर्ण मराठीतून अभ्यासक्रम सुरू झालाय. तर त्यांचेही आभार मानूया, त्यांना प्रणाम करूया. संजना माताजी, योजना माताजी यांचे मी आभार मानते. आपणा सर्व वैष्णव भक्तांचं स्वागत करते आणि आपणाला प्रणाम करते. तर आजचा आपला 14वा अध्याय आहे. त्याच्या आधी काल आपण 13वा अध्याय पाहिला, क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग. त्यात अर्जुनाने 6 प्रश्न विचारले होते. प्रकृती, पुरुष, आपण चेतनेबद्दल बघितलं, क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ बद्दल बघितलं. म्हणजे देह आणि आत्मा याशिवाय जगात दुसरं काहीच नाहीये. त्यामुळे देहाशी संबंधित ज्या गोष्टी आहेत त्या भौतिक गोष्टी आहेत, आणि ज्या आध्यात्मिक गोष्टी आहेत त्या सगळ्या आत्म्याशी संबंधित आहे. जगत पण भौतिक आहे, आध्यात्मिक आहे. ज्ञान भौतिक आहे, आध्यात्मिक आहे. अशा रीतीने या दोघांमध्येच विभागलेलं आहे. दोनच गोष्टी आहेत. एक भौतिक जे पंचमहाभूताशी संबंधित आहे, देहाशी संबंधित आहे, त्याला क्षेत्र म्हटलं जातं. आणि क्षेत्र जाणणारा तो आहे, तो आत्मा आहे. म्हणून आध्यात्मिक जे जगत आहे ते त्याच्याशी संबंधित आहे. तर क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ आणि ज्ञान यांचे वर्णन पाहिलं, ज्ञान करण्याच्या पद्धती, ज्ञानाचे ध्येय, प्रकृती, पुरुष आणि त्यांचा संयोग, आणि ज्ञानाची दृष्टी, एवढ्या सगळ्या गोष्टी काल आपण पाहिल्या होत्या. पुढची स्लाइड माताजी. तर आज आपण जो पाहणार आहोत, तर 3 गुणांनी आत्मा कसा बद्ध होतो किंवा कसा बांधला जातो, बंधनात अडकतो, ते आपण पाहणार आहोत. तर हे 3 गुण कोणते आहेत, त्यांची वैशिष्ट्य काय आहे, त्यांच्या प्रभावामुळे होणारं कार्य कोणतं, या गुणांमध्ये जर मृत्यू झाला, या गुणांमध्ये मृत्यू होणं म्हणजे मृत्यूच्या समयी जो गुण प्राधान्याने असेल किंवा प्रकर्षाने असेल, तर त्यावेळी काय घडतं, आणि गुणातीत किंवा या गुणाच्या पलीकडे कसं जायचं, मायेला ओलांडून कसं जायचं. तर या सर्वांच्या या प्रश्नांची उत्तरं या 14व्या अध्यायामध्ये आलेली आहे. पुढची स्लाइड माताजी. तर आधी मी तुम्हाला एक थोडक्यात या गुणांबद्दल सांगते, आणि मग त्यानंतर आपण आजच्या अध्यायाला सुरुवात करूया. आपण आता जे काही अभ्यास करतो आहोत, जो हा योगाचा मार्ग आहे, तर योगाचा मार्ग म्हणजे काय, की आत्मसाक्षात्कार करून घेण्याची किंवा आत्म्याला पाहण्याची अशी ही वैज्ञानिक प्रक्रिया आहे. ही वैज्ञानिक हे पूर्ण आपण बघतोय टप्पे आहेत, त्या टप्प्यातून आपण जातोय. आणि आपल्याला प्राप्त काय करून घ्यायचंय, तर पूर्ण आनंदाची आणि पूर्ण ज्ञानाची अशी जी अवस्था आहे ती सर्वांना आपल्याला प्राप्त करून घ्यायची आहे. त्या परमात्म्याबद्दल जाणून घ्यायचंय. आणि परमात्मा आणि स्वतःबद्दल म्हणजे आत्म्याबद्दल संपूर्ण जे ज्ञान आहे ते जेव्हा प्राप्त होईल, आपण थोडं थोडं ज्ञान गोळा करतोय. रोज आपण भेटतोय आणि चर्चा करतोय आणि अभ्यास करतोय, श्लोक पाहतोय, अर्थ पाहतोय. तर जेव्हा आपल्याला हे संपूर्ण ज्ञान प्राप्त होईल आणि अशी अवस्था येईल की आता पुढे काही आपल्याला जाणून घ्यायचं राहिलेलं नाही, तर ती सिद्धावस्था आहे, म्हणजे परिपूर्ण अवस्था आहे. आणि त्याच्यासाठी ही संपूर्ण वैज्ञानिक प्रक्रिया आहे योगाचा मार्ग. आणि भगवान कसे आहेत आपण बघितलं, की सच्चिदानंद विग्रह आहेत. म्हणजे सत म्हणजे नेहमीच असणं, चित म्हणजे चैतन्याने सळसळलेलं, आणि आनंद असं त्यांचं रूप आहे. सत, चित, आनंद. आणि भगवान हे दोन्ही आहेत, साकारही आहेत आणि निराकारही आहेत. आणि त्यांची जे ध्यान आहे भगवान श्रीकृष्णाचं, ही एक शास्त्रशुद्ध प्रक्रिया आहे, आणि त्या प्रक्रियेद्वारे आपण त्यांना पाहू शकतो आणि त्यांचा अनुभवही घेऊ शकतो. कारण आपल्या प्रत्येकाची मनात सर्वांच्या सुप्त इच्छा आहे की भगवंतांना पाहायचं आहे, त्यांचा अनुभव घ्यायचा आहे. आपल्या प्रत्येकाला आयुष्यात चमत्कार घडावे असं वाटत असतं. तर ह्याच्यासाठी एक विशिष्ट पद्धती आहे, आणि ती पद्धती जर आपण त्या पद्धतीने गेलो तर आपण त्यांना पाहूही शकतो आणि त्यांचा आपण अनुभवही घेऊ शकतो. तर या सगळ्याचं वर्णन या अध्यायामध्ये आलेलं आहे. खूप महत्वाचा अध्याय आहे, खूप कठीण पण आहे आणि खूप महत्वाचा पण आहे. म्हणून समजावून सांगायचं आहे, कारण हे सगळं जर समजावून सांगितलं तर सोपेपणाने समजतं. अन्यथा नुसतं वाचल्यावर काही लक्षात येत नाही. तर आपण श्लोक आणि अर्थ नुसतं वाचत गेलो तर बरेच वेळा गोष्टी आपल्याला मुळापासून समजत नाहीत. आणि म्हणून हे मुद्दामून हे ऑनलाईन आपण जे ठेवलेला आहे अभ्यासक्रम, की सोपेपणाने अर्थ प्रत्येकाला समजावा. आणि म्हणून हे जे प्रकृती आहे, प्रकृतीच्या संपर्कात आपण सर्वजण आहोत, मायेच्या आवरणाखाली सर्वजण आहोत, आणि तिच्यामुळे आपण मोहित झालेलो आहोत. तिला बहिरंगा प्रकृती म्हणतात. ती आपल्याला मोहित करते, जगामध्ये गुंतवून टाकते, ती फसवून ठेवते, भ्रमित करते. त्यामुळे आपल्याला वाटतं की बाह्य जगत खरं आहे, आपण जे संपूर्ण जगामध्ये वावरतोय ते आपल्याला खरंच वाटायला लागतं. आणि मग आपलं खरंच स्वरूप आहे ते आपण आतापर्यंत जे विसरून गेलोय त्यापर्यंत आपण पोहोचू शकत नाही. म्हणून या मायेला ओलांडणं आवश्यक आहे, आवरण दूर करणं आवश्यक आहे, या बेड्या तोडून टाकणं आवश्यक आहे.
आणि त्यासाठी काय केलं पाहिजे. आणि म्हणून हा अध्याय आहे की हे प्रकृतीचे 3 गुण. आता आपण इतके जण लेक्चर अटेंड करतोय, म्हणजे बरेच जण, म्हणजे आपण वेगवेगळ्या ठिकाणाहून अटेंड करतोय, पण आपल्या प्रत्येकाची आवड निवड वेगळी आहे, आपल्या प्रत्येकाचा स्वभाव वेगळा आहे, आपल्या प्रत्येकाची मूळ प्रकृती वेगळी आहे. जेव्हा आपण जन्माला येतो, काहींची प्रकृती सात्विक असते, काहींची राजसिक असते, काहींची तामसिक असते. कधी कधी 2 गुणांमुळे पण प्रकृती बनते, कधी कधी 3 गुणात्मक प्रकृती असते. तरी कोणाची काय प्रकृती आहे ती जन्माच्या वेळी आपली प्रकृती ठरते. पण बऱ्याच गोष्टी असे, आपण काय खातो पितो, काय ऐकतो, त्या प्रत्येक गोष्टीचा प्रभाव आपल्यावर होत असतो. आपण कसा आहार घेतो, आपण कसं आचरण करतो, नंतर कुठल्या गोष्टींच्या संपर्कात येतो, काय ऐकतो, कसं तप करतो. इव्हन देवता सुद्धा सात्विक राजसिक राजसिक तामसिक आहे. आहार सात्विक राजसिक तामसिक आहे. बल सात्विक राजसिक तामसिक आहे. शक्ती सात्विक राजसिक तामसिक आहे. कुठलीही गोष्ट घ्या, प्रत्येक गोष्ट ही सात्विक राजसिक आणि तामसिक आहे. त्यामुळे या तिघांचं जेव्हा जाणून घेतो, तर आयुष्याचा आपल्या अनेक प्रश्नांची उत्तर आपल्याला मिळायला लागतात. आणि म्हणून आपण जर बघितलं, तर आपली प्रकृती 1 गुणांपासून, 2 गुणांपासून किंवा 3 गुणांपासून बनलेली असते. आता उदाहरणार्थ आपण सकाळी जागे होतो, आपोआप जागे होतो, कारण सकाळ ही प्रकाशक आहे, सत्वगुणाचा काळ आहे. त्यामुळे जेव्हा सकाळ होते, वातावरणामध्ये सत्वगुण वाढायला लागतो. आणि त्यामुळे सकाळच्या पहाटेच्या वेळी, ब्रह्ममुहूर्ता वेळी, जितकं आपण जप करतो, तप करतो, जेवढी आपण सात्विक कार्य करतो, त्याचा आपल्याला उत्तम परिणाम पाहायला मिळतो. आणि वातावरणातला सत्वगुण जो आहे तो आपल्याला मदत करतो. मग जसजसा दिवस पुढे पुढे जायला लागतो, रजोगुणाचं प्राबल्य सुरू होतं. रजोगुण हा प्रेरक आहे, सत्वगुण प्रकाशक आहे. म्हणून आपण जागे होतो, आपल्या कामाला लागतो, उत्तम उत्तम अशी कर्म करायला लागतो, म्हणजे सत्वगुणी कर्म, जसं जप करणं आहे. म्हणून जप पहाटे करायचा असतो, कारण तेव्हा वातावरणात सत्वगुण असतो, प्रकाशक गुण असतो. त्यामुळे त्या जपाचा जो काही फलश्रुती आहे किंवा जो फायदा आहे तो आपल्याला अधिकाधिक प्राप्त होतो, आध्यात्मिक उन्नती अधिकाधिक होते पहाटेच्या वेळी. नंतर दुपारचा वेळ झाला की रजोगुण प्रेरक आहे, प्रेरणा देतो. मग आपल्या कामाला लागतो, आपल्या व्यवसायाला लागतो, आपल्या रोजची जी कामं आहे ती आपण करायला सुरुवात करतो. आणि मग जसजशी संध्याकाळ जवळ येते, मग तमोगुणाचं प्राबल्य वातावरणात वाढायला लागतं. आणि मग तमोगुणामुळे काय होतं, तमोगुण आवरक आहे, आपल्यावर आवरण टाकतो. आणि मग त्याच्यामुळे काय होतं, की त्याच्यामुळे जडत्व यायला लागतं, सुस्ती यायला लागते, झोप यायला लागते, आणि मग रात्रीच्या वेळी आपण झोपी जातो. मग परत पहाट झाली की सत्वगुण वाढतो. मग सत्वगुण प्रकाशक असल्याने मग आपोआपच आपण जागे होतो. तर अशा रीतीने प्रक्रिया चाललेली आहे. तर वातावरणात सत्वगुणाचं, रजोगुणाचं आणि तमोगुणाचं प्राबल्य असतं. आणि हे आवश्यक आहे आपल्या आयुष्यासाठी, आपल्या जीवन पद्धतीसाठी. पण हे गुण जर अधिक प्रमाणात वाढले, तर मग ते आपल्याला त्रासदायक होऊ शकतात. रजोगुण आणि तमोगुण हे आसुरी प्रवृत्तीचे सांगितलेत. जे राक्षस असतात, असुर असतात, ते रजोगुणी आणि तमोगुणी असतात. आणि जे देव आहेत ते सत्वगुणी असतात. त्यामुळे आपल्याला दैवी बनायचंय, आपल्याला आपल्यातला रजोगुण तमोगुण कमी करायचंय, आणि आपल्याला आधी सत्वगुणी बनायला लागेल. आणि मग सत्वगुणाच्या पलीकडची अवस्था आहे शुद्ध सत्व अवस्था, त्याला वासुदेव अवस्था म्हणतात. तर आपल्या प्रत्येकाला ती वासुदेव अवस्था प्राप्त करून घ्यायची आहे. म्हणजे सत्वाच्याही पलीकडे. फक्त चांगलं 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 करून भागणार नाहीये, कारण चांगलं सुद्धा आपल्याला अडकवून टाकतं. त्याचाही अहंकार होतो, त्याच्यातही आपण अडकून जातो, सुखामध्येही आपण लिप्त होतो. तर आणि हे सगळं सत्वगुणाने चांगली कर्म करून फक्त स्वर्गामध्ये वास्तव्य प्राप्त होतं. पण पुन्हा पुण्य संपलं की पुन्हा परतून या जगात यावं लागतं. मग सत्वगुण आपल्याला भगवंतांशी जोडावा लागेल, म्हणजे चांगली कर्म भगवंतांसाठी करावी लागतील. मग त्यालाच म्हणतात शुद्ध सत्व अवस्था, गुणातीत अवस्था, गुणांच्या पलीकडे जाणं. तर आधी मी नुसतं तुम्हाला या अध्यायात आपण काय पाहणार आहोत आणि आपल्यासाठी ते कसं आवश्यक आहे. कारण नुसती भक्ती करून चालणार नाहीये, नुसतं कर्म करून चालणार नाहीये. या गुणांना ओलांडावं लागेल, या गुणांच्या पलीकडे जावं लागेल, मायेच्या पलीकडे जावं लागेल. आणि मायेच्या पलीकडे गेल्याशिवाय आपण खरं आध्यात्मिक जगतात प्रवेश करू शकत नाही. यासाठी हे खूप आवश्यक आहे. आणि म्हणून हे प्रकृतीचे 3 गुण आपल्यावर सतत प्रभाव टाकत असतात. आपला आहार जर सात्विक असेल तर आपल्यामध्ये सत्वगुणाची वृद्धी होते. आहार जर राजसिक असेल तर रजोगुण वाढतो. आहार जर तामसिक असेल तर तमोगुण वाढतो. आणि अशा रीतीने यांचा आपल्या शरीरावरती सतत परिणाम होत असतो, आपल्या मनावर सतत परिणाम होत असतो, आणि पर्यायाने आत्म्यावरही होतो. आणि म्हणून या 3 गुणांचं खूप महत्व आहे. तर आपण आता या अध्यायामध्ये बघणार आहोत ही त्रिगुणमयी माया. तर आपल्या शेजारच्या चित्रात आपण पाहतोय ना,
की समोरून नव योगेंद्र, हे नवयोगेंद्र आहेत, ते 9 ऋषी असे आकाशमार्गे येताना आपण पाहतोय. आणि खाली जे राजा उभे आहेत ते निमी राजा आहेत. तर हे जे निमी राजा आहेत ते इक्ष्वाकू वंशाचे राजा आहेत. आणि हे जे नवयोगेंद्र आहेत त्यांच्यातला आणि ह्यांचा संवादाला जयंतेय गीता असं म्हटलं जातं. तर ही जयंतेय गीता जी आहे त्याच्यामध्ये हे 9 योगेंद्र आहेत ते ऋषभदेवांचे पुत्र आहेत. जिथे जिथे यज्ञ होतो, जिथे जिथे आध्यात्मिक संवाद चालतो, तिथे तिथे हे 9 योगेंद्र उपस्थित राहतात. त्या 9 योगेंद्रांची नावं सांगते. त्यांची नावं कानावर पडणं ही खूप महत्वाचं आहे. कवी, हरी, अंतरिक्ष, प्रबुद्ध, पिप्पलायन, आविहोत्र, द्रुमिल, चमस आणि करभाजन असे या 9 जणांची नावं आहेत. आणि हे महान असे योगेंद्र आहेत आणि महान असे ऋषी आहेत. ते निमी राजा आणि त्यांच्यातला संवाद आहे हा. मी आत्ताच सांगितलं जयंतेय गीता असं या संवादाला म्हटलं जातं. तर अशा रीतीने निमी राजांनी यज्ञ केला आणि नवयोगेंद्र तिथे येऊन पोहोचले. तेव्हा त्यांना प्रश्न विचारला निमी राजाने की मला सिद्धी प्राप्त होईल का, कशी प्राप्त होईल, त्यासाठी काय केलं पाहिजे. मग त्यावर त्यांनी सांगितलं की गुणातीत व्हायला पाहिजे, गुणांच्या पलीकडे गेलं पाहिजे, या भौतिक प्रकृतीला ओलांडून गेलं पाहिजे. आणि म्हणून हा अध्याय जो आहे तो खूप महत्वाचा आहे. श्री भगवान म्हणाले पुन्हा एकदा, बघा पुन्हा शब्द वापरल्यावर याचा अर्थ असा आहे की याच्या आधी त्यांनी भरपूर ज्ञान अर्जुनाला दिलंय, पण ते आता पुन्हा एकदा मी तुला सर्व ज्ञानातलं परम उत्तम ज्ञान सांगतो, जे जाणल्याने म्हणजे जे समजून घेतल्याने सर्व मुनींना परमसिद्धी प्राप्त झालेली आहे. म्हणजे या अध्यायातलं ज्ञान जर आपल्याला समजलं, आपण ते जाणलं आणि आयुष्यात आपल्या ते उतरलं, तर आपल्याला परमसिद्धी प्राप्त होणार आहे. सिद्धी म्हणजे काय, तर सिद्धी म्हणजे 9 ज्या अष्टसिद्धी सांगितल्या तो याचा इथं अर्थ नाही. अणिमा, महिमा, गरिमा, प्राकाम्य, वशित्व, ईशित्व, या अष्टसिद्धी आहेत. त्या अष्टसिद्धी यात फक्त काही मध्ये जेव्हा आपण आध्यात्मिक ह्याच्यात असतो तेव्हा त्या सर्वांना प्राप्त होतात. पण त्या सिद्धींचाही मोह बाळगायचा नाहीये. त्याच्यात जर आपण अडकून पडलो तर आपल्या खऱ्या स्वरूपाप्रत आपण पोहोचू शकणार नाही किंवा परमात्म्याप्रत पोहोचू शकणार नाही. हे आपले अडथळे आहेत मधले. त्याचा उपयोग हा लोकांच्या चांगल्यासाठी केला पाहिजे. स्वतःच्या स्वार्थासाठी कधीही यांचा उपयोग करायचा नाहीये. बऱ्याच वेळा असं होतं की सिद्धी प्राप्त होतात पण आपल्याला त्याची जाणीव सुद्धा नसते. सर्वांच्या मनातलं कळतं, मनातल्या इच्छा पूर्ण होतात. अनेक अशा सिद्धी आहेत की त्या प्राप्त झालेल्या पण असतात, पण त्या झाल्या त्याची सुद्धा बऱ्याच वेळा कल्पना नसते. पण या सिद्धीमध्ये कधीही अडकून पडायचं नाहीये. पण इथे जी सिद्धी म्हटलंय त्याचा अर्थ आहे पूर्ण सिद्ध होणं. म्हणजे साधना, आपण आता साधना करतोय, आपल्याला काहीतरी साधायचंय, आपल्याला स्वतःला जाणून घ्यायचंय, परमात्म्याला जाणून घ्यायचंय, आपलं खरं काम काय, आपण का जन्माला आलोत, हे सर्व जाणून जेव्हा घेतो तेव्हा परिपूर्णत्व प्राप्त होतं आणि आपली साधना पूर्ण होते. आपण जे काही साधून घेणार आहोत ते साधलं जातं आणि त्यालाच म्हणतात सिद्धी प्राप्त करणं. आणि परम म्हणजे आता ह्याच्या पलीकडे काही प्राप्त करून घेण्यासारखं राहिलं नाहीये. म्हणजे परमोच्च, सर्वोच्च अशी जी आहे ती सिद्धी या अध्यायाच्या अभ्यासाने प्राप्त होते. मग जर आपण सर्वजण मिळून हा जर अध्याय नीट जाणून घेतला तर आपल्यालाही परमसिद्धीची अवस्था प्राप्त होणार आहे. हे सर्वप्रथम लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून या अध्यायाला खूप महत्व आहे. तर पुढची स्लाइड माताजी. पहिल्या श्लोकामध्ये जेव्हा सांगितलंय की सर्व मुनींनी, महान अशा श्रेष्ठ आत्म्यांनी ही परमसिद्धी या अध्यायाला जाणून प्राप्त केलेली आहे. म्हणजे हा अध्याय किती महत्वाचा आहे बघा. फक्त हा अध्याय जाणून घेतल्याने, ज्ञात्वा, म्हणजे त्यासाठी काही मोठ्या मोठ्या गोष्टी करायच्या नाहीयेत, काही पैसे खर्च करायचे नाहीये, स्वतःच काही घालवायचं नाहीये किंवा आपलं काही जाणार नाहीये किंवा कुठे जाऊन रानावनात तप करायचं नाहीये, हिमालयात जायचं नाहीये, संसार सोडायचा नाहीये, आवडत्या गोष्टींचा त्याग करायचा नाहीये. म्हणजे फक्त जाणून घेतल्याने, फक्त माहिती करून घेतल्याने, फक्त ज्ञानप्राप्ती झाल्याने जी ज्ञानाची दृष्टी प्राप्त होणार आहे त्याच्यामुळे ही परमसिद्धी प्राप्त होणार आहे, जी अनेकांनी प्राप्त केली. असं नाही की आपण पहिले आहोत किंवा आपल्यानंतर बरेच जण आहेत आपल्या खालच्या पायरीवर उभे आहेत. आपली आता जी वेळ आहे ही परमसिद्धी प्राप्त करून घेण्याची, ज्ञानदृष्टी प्राप्त करून घ्यायची, दिव्य दृष्टी प्राप्त करून घ्यायची. ही चमत्कारी दृष्टी ज्ञानाने प्राप्त होते, जाणून घेतल्याने प्राप्त होते. डोळे उघडतात, खऱ्या गोष्टी दिसायला लागतात. आतापर्यंत ज्या भ्रमात होतो
तो भ्रम, ती माया, ती दूर व्हायला लागते. माया म्हणजे काय? जी आपल्याला मोहित करते, जी आपल्याला फसवते, ती माया. तर तिच्या फसवण्यापासून, तिने भ्रमित करण्यापासून आपल्याला त्याच्यातून मुक्त व्हायचंय. आणि म्हणून या ज्ञानामध्ये, बघा, ज्ञानामध्ये म्हणजे माहितीमध्ये आपण आता रोज जे जाणतोय त्याच्यामध्ये स्थिर होऊन, ही अवस्था आहे, स्थिर होण्याची अवस्था आहे. आता आपण बोलतोय किंवा आपण काही समजून घेतोय, ते फक्त काही क्षणासाठी असतं. की आता मला माहितीये की मी आत्मा आहे, तर काही क्षणासाठी जाणीव आहे की मी आत्मा आहे. पण जेव्हा आपण पुन्हा रोजच्या व्यवसायाला लागतो, रोजच्या कामाला लागतो, तेव्हा पुन्हा आपण हे विसरून जातो. आणि पुन्हा असं वाटायला लागतं की अरे मी देहच आहे, हा संसार खरा वाटायला लागतो. आणि असा समजून आपण सगळं आपलं वर्तन घडायला लागतं. म्हणजे आपण देहभावावर येतो. मी अमुक अमुक आहे ही जाणीव व्हायला लागते. आणि अशा रीतीने आपण बराच काळ पुन्हा राहतो, पुन्हा आठवण होते, अरे मी तर देह नाहीये, मी तर आत्मा आहे. आणि मग परत आपण त्या आत्मभावावर येतो. तर दिवसभरात असं चाललं असतं, पण हा काळ हळूहळू वाढायला लागतो. आणि मग बराच वेळ, पहिले 5 मिनिटं 10 मिनिटं आपल्याला आपली जाणीव असते, मी आत्मा आहे, मी आत्मा आहे, मी आत्मा आहे. मग पुन्हा देहभावावर येतो, पुन्हा काम करायला लागतो. मग पुन्हा थोड्या वेळाने आपल्याला आठवण होते, अरे मी तर आत्मा आहे. मग पुन्हा आपण आत्मभावावर राहतो. असं होता 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 हळूहळू अभ्यासाने काय होतं, प्रत्येक क्षणी आपल्याला त्याची जाणीव असते, आपल्याला ते ज्ञान होत असतं की मी आत्मा आहे, मी आत्मा आहे, मी आत्मा आहे. आणि त्या आत्मभावनेवर स्थिर होणं म्हणजे प्रत्येक क्षणी माहिती असणं की मी आत्मा आहे. म्हणजे सगळा व्यवहार करतोय, सर्व संसार करतोय, सर्व गोष्टी करतोय, खातोय पितोय, पण आतमध्ये स्थिर आहे की मी आत्मा आहे. ही जाणीव आहे, फक्त जाणीव असली पाहिजे. इथे कुठेही असं नाहीये की सगळं सोडून द्यायचं नाहीये, किंवा संसार सोडायचा नाहीये, किंवा उत्तम उत्तम खाणं पिणं सोडायचं नाहीये, किंवा चांगलं चुंगलं खाणं असं काहीच नाहीये. आहे ते व्यवस्थित त्याचा उपभोग घ्यायचा आहे. पण ते घेताना मनात जाणीव असली पाहिजे की हे सगळं तात्पुरतं आहे, या जगापुरतं आहे, मला वापरायला मिळालेलं आहे, माझ्या मालकी हक्काचं काही नाहीये. जसं हॉटेलमध्ये आपण जातो आणि 4 दिवस राहतो, आणि तिथे राहिल्यानंतर मग तिकडचा जो काळ असतो तो आपण आनंदात घालवतो. पण आपल्याला प्रत्येक क्षणी माहिती असतं की इथे थोडे दिवस राहायला आलोय, आपल्याला 4 दिवस राहायचंय, 5 दिवस राहायचंय, जेवढा काय राहायला आलोय तेवढा वेळ आपण राहणार आहोत. आणि इथून आपण निघून जाणार आहोत. आपलं हे स्वतःचं नाहीये. त्यामुळे आपण जेव्हा निघतो तेव्हा आपल्याला काही इतकं दुःख होत नाही की अगदी आपण रडतोय. असं कधी घडलंय का की हॉटेलमधनं घरी येताना जोरजोरात रडतोय, अगदी कपाळ बडवतोय, अगदी पूर्ण एवढं 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 दुःख झालंय की काही सांगता येत नाही. पण आपल्या मनाची तयारी असते की हे सोडून जावं लागणार आहे, मला मला घरी जायचंय, मी काही काळापुरता इथे आलोय, या आठवणी घेऊन मी जाणार आहे. आणि त्याच्यामुळे दुःख होत नाही, त्याच्यामुळे मनाला यातना होत नाही. कारण मनाची तयारी आहे, मनाची जाणीव तेवढी वाढलेली आहे. तितकं सोपं आहे की आपण या जगात जे राहतोय तर आपल्या सतत मनात ही जाणीव असली पाहिजे की आपला इथला तात्पुरता निवास आहे. सगळं वापरायला मला मिळालंय, माझं स्वतःच काही नाहीये, मला काही बरोबर नेता येणार नाहीये. जेव्हा ही जाणीव राहील तेव्हा सगळ्या आसक्ती नाहीशा होतील. आसक्ती म्हणजे आपण अडकून पडणार नाही, किंवा आपण त्याच्यामध्ये इतके अडकून पडून की मग इतकं दुःख, इतकं त्रास, इतक्या यातना, क्लेश काहीच होणार नाही, कारण सहजपणे घडणार आहे. कारण माहिती आहे असं होणार आहे, तशी तयारी झालेली आहे मनाची. त्यामुळे प्रत्येक गोष्ट ही आनंददायक होणार आहे. कुठलीही गोष्ट त्रास देणार नाहीये, कुठलीही गोष्ट क्लेश देणार नाहीये. म्हणून या ज्ञानामध्ये स्थिर होणं प्रत्येक क्षणी, वर्तमान क्षण, आपण जो श्वास आपला घेतो ना, तो श्वास जेव्हा आपण घेतो तेव्हा आपण वर्तमान काळात जगत असतो. म्हणून वर्तमान काळात राहण्यासाठी श्वासामध्ये राहिलं पाहिजे. अन्यथा आपलं मन सतत भूतकाळात असतं, मागे काय घडून गेलं, मी अमुक अमुक केलं, मागलं आठवायचंय, पण त्यास शिकण्यासाठी आठवायचंय की त्याच चुका मी पुन्हा पुन्हा करणार नाहीये. पण त्यात अडकून पडायचं नाहीये भूतकाळामध्ये, किंवा भविष्य काळात काय होणार आहे ते होणार आहे, ते आपल्या हातात नाहीये. बऱ्याच गोष्टी आपण ठरवतो, पण तसं घडतं का? तर नाही घडत, कारण आपल्या हातात नाहीच आहे, आपल्या मर्यादेमध्ये नाहीच आहे, आपल्या नियंत्रणाखाली काही नाहीये. पुढे काय घडणार आहे आपल्याला माहिती पण नाहीये की पुढे आपल्या कदाचित हे वरदानच आहे. आता एक विचार करा, आपल्याला जर समजलं की आपला मृत्यू इतके वाजता इतक्या वेळी असा असा होणार आहे, तर आपण प्रत्येक क्षणी त्या मृत्यूच्या सावटाखाली राहू. कारण प्रत्येक क्षणी आपल्या लक्षात राहील की अरे असा असा होणार आहे, असा असा होणार आहे, असं असं होणार आहे मला. म्हणजे आपली अजून तेवढी मनाची परिपक्वता झालेली नाही. जो मोठे मोठे ऋषी मुनी असतात, ज्यांना देहाचं क्षणभंगुरत्व माहिती आहे, त्यांना अंतर्ज्ञान होतं, त्यांना पुढचं माहिती होतं. कारण त्यांचं मन तेवढं तयार झालेलं असतं, त्यांना काहीच फरक पडत नाही. त्यांना मृत्यू कसा येणार आहे, कोणत्या पद्धतीने येणार आहे, कधी येणार आहे,
त्याच्यात, नाहीतर आपला प्रत्येक क्षण असा दुःखाने जाईल. प्रत्येक क्षण आपण त्या दुःखात जगू, म्हणजे कधी पुढे घडणार आहे, पण ते ते मृत्यू आपण आजच्या क्षणावर ओढावून आणू, इतकं आपल्या अपरिपक्व मन आहे. म्हणून जोपर्यंत ती योग्यता प्राप्त होत नाही, जोपर्यंत पात्रता येत नाही, जोपर्यंत आपला अधिकारी बनत नाही, तोपर्यंत हे ज्ञान प्राप्त होत नाही. कारण ते धारण करण्याची आपल्यात शक्ती नसते. आपण ते पचवू शकत नाही ज्ञान. आणि त्यासाठी हे चांगलंच आहे, आपल्यासाठी वरदानच आहे. आपल्याला आपल्याला जे विस्मरण होतं किंवा पुढचं कळत नाही, हे आपल्यासाठी चांगलंच आहे. कारण आपण ते पचवू शकत नाही. म्हणून म्हणून ज्ञानामध्ये आता बाजूचं वैकुंठ लोकांचं चतुर्भुज भगवान आणि बसलेले आपण बघतोय, तर मनुष्य माझ्या स्वतःसारख्या दिव्य स्वभावाची प्राप्ती करू शकतो. याप्रमाणे स्थिर झाल्यावर बघा, एकदा आपल्याला समजलं की मी आत्मा आहे, मी देह नाही, की देहाचं सगळं काही संपून गेलं. देहाचा भाव राहिलाच नाही. देह आहे, अजून पडला नाहीये, तरी पण देह असताना सुद्धा आपण त्या जाणीवेत नाही आहोत. आणि अशी सगळी दुःख देह भावावर असतात. देहाला दुःख होतात, पण जर देह भावनाच नसेल तर दुःखच होणार नाही. मग प्रत्येक क्षण आनंदच आनंद असेल. प्रत्येक, तुम्ही विचार करा, आपण जेव्हा रात्री गाढ झोपतो तेव्हा आपलं शरीरही झोपलं असतं आणि मनही झोपलं असतं. तेव्हा फक्त आत्मा असतो आणि आपण आत्म्यामध्ये राहत असतो. आणि मग आपण सकाळी जेव्हा उठतो तेव्हा आपण किती आनंदी असतो, किती तृप्त असतो, किती ताजेतवाने असतो. आणि जागे झाल्यावरती आपण अगदी परिपूर्ण अवस्थेत असतो, की अगदी मस्त तृप्त वाटत असतं. ते का वाटतं? कारण तेव्हा आपण आत्म्यामध्ये राहतो, ते आत्म्याचा आनंद प्राप्त झालेला असतो. त्यामुळे आपल्याला पुन्हा शक्ती प्राप्त होते, पुन्हा ऊर्जा प्राप्त होते. म्हणून त्या सुषुप्ती अवस्थेमध्ये आत्म्याच्या जवळ राहिल्याने जर थोड्या काळासाठी एवढा आनंद मिळतो, एवढी आपल्याला ऊर्जा मिळते, एवढे आपण ताजेतवाने होतो, मग कायमस्वरूपी जर आपण त्या आत्म्या भावनेत राहिलो तर किती आनंद मिळेल, किती ऊर्जा मिळेल, किती शक्ती मिळेल, किती ताजेतवाने राहू. प्रत्येक क्षणी आपण थकणारच नाही आहोत जर त्या आत्मभावनेवर, त्या आत्म्यात राहू तर. आणि हे लक्षात घ्यायला पाहिजे, हे रोजच्या गोष्टी आहेत, या काही अशा मोठं काही हे नाहीये. आणि एकदा आपल्याला शिकून झालं, एकदा आपल्याला आत्मभाव आला की मग पुन्हा देह घ्यायची गरजच नाहीये. बघा, आणि इच्छा, इच्छा म्हणजे काय? इच्छा येतात जातात, येतात जातात, येतात जातात. अनेक इच्छा मनात येतात. तुम्ही विचार करा आणि आपल्या मनावर लक्ष द्यायला शिका आणि मनाकडे पहा तटस्थ वृत्तीने, की आपल्या मनात काय आहे, आपल्या मनात कोणत्या इच्छा आहेत. इच्छा येतात जातात, पण जेव्हा आपण त्याला बल देतो, पुन्हा पुन्हा त्यांचा विचार करतो, तेव्हा आपण त्यांना शक्ती प्रदान करतो आणि मग त्या आसक्ती बनतात. बघा, एखादा विचार आला आणि गेला तर तो काही त्रास देत नाही, पण तो विचार जर पुन्हा पुन्हा येत राहिला, म्हणजे मला आता जिलबी खायची असं जर मनात विचार आला आणि पुन्हा पुन्हा जिलबीचा विचार येत राहिला, जिलबी खायची, जिलबी खायची, तर ती इतकी आसक्ती बनते की जीव तडफडायला लागतो. मग जीव शांत बसू शकत नाही किंवा त्याला कुठलाही आनंद, समाधान प्राप्त होत नाही. आणि अशा वेळी अशी कुठलीही इच्छा जी पुन्हा 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 मनात येते, तेव्हा ती आसक्ती बनते. म्हणून आपल्या मनात काय आहे, कुठली इच्छा येते, आपण सावध राहायला पाहिजे. आणि इच्छा येणं काही वाईट नाहीये, ते यायचं राहणार नाहीये, पण आपण त्यांना बल प्रदान करायचं नाहीये. आली की तिला सोडून द्यायची, तिच्यावर विचार करायचा नाहीये, मग आपोआपच ती नाहीशी होऊन जाईल. इतकं सोपं आहे. म्हणजे हळूहळू होता होता ज्ञान होता होता हे सगळं आपोआप घडायला लागतं. आणि म्हणून एकदा ज्ञानात स्थिर झालं की पुन्हा देह, एकदा तुम्ही आत्म्यात राहायला लागला तर देहभाव नाहीसा झाला तर देह परत घ्यायची गरजच उरत नाही. आणि मग अशा वेळी सृष्टीच्या वेळी जन्म घेत नाही. म्हणजे एकदा त्यांना असं नाहीये, सतत आध्यात्मिक जगतात सतत आनंदावस्थेमध्ये, कोणाचा वियोग नाही, कसलं दुःख नाही, कसला आजार नाही, मृत्यूची भीती नाही, पुन्हा पुन्हा गर्भवास नाही, म्हातारपणाचा त्रास नाही, या सगळ्यात चिंता नाही, विवंचना नाही, उद्या काय होणार आहे याची भीती नाही. अशी जर अवस्था मिळाली, प्रत्येक क्षण आनंदी आनंद, तर मग किती उत्तम अवस्था असेल ती. अशी अवस्था प्राप्त होते, कोणाचा वियोग होणार नाहीये, सगळ्यांची कायमस्वरूपी भेट होणार आहे, कशाची आवश्यकता नाही, जे आहे ते सगळं प्राप्त होणार आहे. मग यासारखं आनंददायक गोष्ट कुठली असेल? मग याच्यासाठी या भौतिकतेतून आध्यात्मिकतेकडे जाणं आवश्यक आहे, आत्म्याकडे जाणं आवश्यक आहे. आणि म्हणून याच्यात त्यांनी म्हटले की मग पुन्हा कशाला जन्म घ्यावा लागणार आहे, पुन्हा कशाला देह धारण करावा लागणार आहे. त्यामुळे असं घडलं तरी तो आत्म्यात राहिल्याने बिलकुल व्यथित होत नाही, दुःखी होत नाही, कुठलाही त्रास होत नाही, चिंता नाही, कसलाही क्लेश नाही, अशी उत्तम अविचलित अवस्था प्राप्त होते. पुढची स्लाइड माताजी. सर्वयोनिषु कौन्तेय मूर्तयः संभवन्ति याः
तासाम ब्रह्म महद्योनिर अहम बीज प्रदपिता. हे कौंतेया, भौतिक प्रकृतीमध्ये जन्म घेऊन सर्व योनी प्रगट होतात. एकच मिनिट. आणि मी बीज प्रदान करणारा बीजप्रद पिता आहेत. बघा इथे असं आहे की तुम्ही जर बघाल तर जीवात्मे फक्त आपल्या या पृथ्वी तलावर आहे तसं नाहीये. सगळ्या लोकांमध्ये, आता पुढे चित्र येणार आहे, मी तुम्हाला दाखवणार आहे ब्रह्मांडात कसे लोक आहेत ते आणि तिथे कोण कोण राहतात हे मी आपण सर्व बघणार आहोत. पुढचं चित्र आहे थोड्या 2-4 स्लाइड नंतर. पण याचा अर्थ जीवात्मे सर्वत्र आहे, सगळ्या ग्रहांवर जीवात्मे आहेत, सूर्यावरही जीवात्मे आहेत, दगडातही जीवात्मे आहेत, जिथे पाहू तिथे जीवात्मे राहतात. पण असे असंख्य 84 लाख योनीमधले अगणित जीवात्मे, पण बीजप्रद पिता किंवा प्रकृती ज्याच्या अध्यक्षतेखाली काम करते, जी देह प्रदान करते, प्रकृती देह प्रदान करते भगवंतांच्या अध्यक्षतेखाली, तर ते बीजप्रद पिता एकच आहेत. पिता एक आहेत आणि 84 लाख योनी आहेत. म्हणून या सर्व योनी भौतिक प्रकृतीमध्ये जन्म घेऊन प्रगट होतात आणि मी बीज प्रदान करणारा पिता आहे. बघा जेव्हा भगवान आहेत त्यांची प्रकृती बघा, जेव्हा एकापासून अनेक निर्माण होतं ते कसं निर्माण होतं, तर पहिलं एक भगवान आहे, भगवंतांपासून सर्व निर्माण झालंय. मग त्यांची प्रकृती, मग 2 झाले, मग त्यांच्या प्रकृतीनंतर प्रकृतीचे 3 गुण सत्व रज तम. आता एकातून 2, 2तून 3, 3तून 4, 4तून 5. तर बघा आता 3 गुणच का, तर 3 गुण अशासाठी की कुठलीही गोष्ट व्यक्त व्हायला, ती व्यक्त होण्यासाठी एका घटकाची गरज आहे, ती काही काळ राहण्यासाठी गरज आहे, आणि जेव्हा ती पुन्हा अव्यक्त होईल, म्हणजे 3 घटकांची गरज आहे की व्यक्त होणं, काही काळ राहणं आणि पुन्हा अव्यक्त होणं. म्हणून 3 आहेत सत्व रज तम. आता यांच्यापासूनच परम्युटेशन कॉम्बिनेशनने 4 अंतःकरण तयार होतं, सूक्ष्म शरीर तयार होतं. आता हे सूक्ष्म शरीर कसं आहे, चित्त मन बुद्धी अहंकार हे आपण पाहू शकत नाही, याला सूक्ष्म शरीर म्हणतात. चतुर्विध अंतःकरण म्हणतात, म्हणजे एकातून 2, 2तून 3, मग तिघांचंच परम्युटेशन सत्वरज तमापासूनच चतुर्विध अंतःकरण बनलंय. मन हे सत्वगुणी आहे, तर अशा रीतीने ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय हे तामस सत्वरज तमाच्या परम्युटेशन कॉम्बिनेशन पासून ही चतुर्विध अंतःकरण बनली आहे. मग त्यानंतर 4तून 5 पंचमहाभूत तयार होतात. या सत्वरज तमापासूनच हे 5 महाभूत बनतात आणि पंचमहाभूतांपासून आणि या चतुर्विध अंतःकरणापासून अनेक शरीर तयार होतात आणि त्यात राहणारा आत्मा, शरीर आणि आत्मा, शरीर आणि आत्मा. आणि अशा रीतीने संपूर्ण ही प्रकृतीमध्ये भिन्न भिन्न क्षेत्र आणि भिन्न भिन्न क्षेत्रज्ञ, भिन्न भिन्न देह आणि भिन्न भिन्न जीवात्मे. पुढची स्लाइड माताजी. बघा असंख्य बीज प्रदान करणारा मी पिता आहे आणि 84 लाख योनी आहेत बघा, तर हे दाखवलंय बाजूला. पुढची स्लाइड माताजी. सत्वम रजस्तम इति गुणा प्रकृती संभवाः निबध्नन्ति महाबाहो देहे देहिनमव्ययम्. भौतिक प्रकृती बघा, भौतिक म्हणजे पंचमहाभूतापासून बनलेली बहिरंगा शक्ती. आपण आपल्या आजूबाजूला जे काही निसर्ग आहे ती भौतिक प्रकृती आहे, आणि जी आध्यात्मिक शक्ती किंवा अंतरंगा प्रकृती किंवा श्रीमती राधाराणी ही आपल्या आत आहे आणि आपल्याला आत नेणारी, अंतर्मुख करणारी आहे आणि बहिर्मुख करणारी ती भौतिक प्रकृती आहे. ती माया आहे, महामाया. आपल्याला ती भ्रमित करते, आपल्याला फसवते, आपल्याला अडकवून टाकते. संसारामध्ये अडकवून टाकायचं काम ही माया करते. आपलं खरं स्वरूप ती आपल्याला ओळखू देत नाही, आपल्याला सतत विस्मरणात ठेवते. आणि म्हणून ही सत्व रज तम या 3 गुणांनी बनलेली आहे. हे आता मी तुम्हाला सांगितलं की भगवान आणि त्यांची प्रकृती आणि मग नंतर 3 गुण. तर हे 3 गुण सत्व रज तम. हे महाबाहो अर्जुना, जेव्हा जीवात्मा या प्रकृतीच्या संपर्कात येतो, कधी येतो प्रकृतीच्या संपर्कात, जेव्हा तो जन्माला येतो. जोपर्यंत तो गर्भाशयात असतो जीव, तोपर्यंत त्याला सर्व ज्ञान असतं की मी कोण आहे, मी अनेक जन्म घेतलेले आहेत, आता पण मी नवीन जन्म घेणार आहे, नवीन देह मला मिळणार आहे, हे सगळं ज्ञान त्याला त्या गर्भाशयात असतं. गर्भवासात असताना तो टाहो फोडतो, भगवंतांची प्रार्थना करतो, मला वाचवा, याच्यातून गर्भवासातून वाचवा, मला सुटका करा, मला सोडवा. पण ज्या क्षणी तो जन्माला येतो, कोहम कोहम असा टेहा टेहा करत मी कोण आहे, मी कोण आहे असं रडायला लागतो. तर तेव्हाच प्रकृतीच्या संपर्कात, पहिल्या श्वासावरी आपण त्या प्रकृतीच्या संपर्कात येतो, 3 गुणांच्या संपर्कात येतो. ते मरेपर्यंत असतो, लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून या 3 गुणांना जाणलं पाहिजे.
कारण ते प्रत्येक क्षणी आपल्यावर परिणाम करत असतात. त्यांच्यासारखं त्यांच्यामुळे आपल्या आयुष्यावरती सगळा परिणाम होत असतो, आपलं आयुष्य घडत असतं. म्हणून हे 3 गुण कसे आहेत हे जाणणं आवश्यक आहे. जेव्हा जीव प्रकृतीच्या संपर्कात जन्माच्या वेळी येतो, तेव्हा या 3 गुणांमुळे तो बांधला जातो. 3 गुण त्याला बांधून टाकतात, त्याला साखळदंड्या टाकतात, त्याला बेड्या घालतात आणि आपल्याला पाहिजे तसं त्याला नाचवतात. जीवाला वाटतं की मी करतोय, पण प्रत्यक्ष तो करणारा नसतोच. ती माया त्याला नाचवत असते, ते 3 गुण त्याला नाचवत असतात. त्या 3 स्त्रिया त्याला कठपुतलीच्या बाहुल्याप्रमाणे खेळवत असतात, पण त्याला त्याची जाणीवही नाहीये. त्याला वाटतं की मी मुक्त आहे, पण खरं तर तो बद्ध आहे, तो बांधला गेलाय. अदृश्य बेड्या आहेत, आपण त्या पाहू शकत नाही आपल्या सामान्य डोळ्यांनी. पुढची स्लाइड माताजी. तत्र सत्वम. आता एक एक गुणाबद्दल आपण बघूया. आणि ही आपल्या रोजच्या जीवनातलीच गोष्ट आहे. आपण रोज जे काही करतो, खातो पितो, ते सगळं याच्याशी संबंधित आहे. तत्र सत्वम निर्मलत्वात् प्रकाशकमनामयम सुख संगेन बध्नाती ज्ञान संगेन चानघ. हे अनघ अर्जुना. अनघ, अघ म्हणजे पाप, आणि अनघ म्हणजे पापरहित, निष्पाप. म्हणजे अर्जुन कसा आहे? पापरहित आहे. कारण तो युद्ध करणार आहे, तो अनेक लोकांना मारणार आहे. पण का मारणार आहे? तर भगवंतांच्या आज्ञेवर, भगवंतांच्या इच्छेनुसार, त्यांच्या योजनेनुसार तो युद्ध करणार आहे. कारण तो त्याचा धर्म आहे, आणि त्याच्या धर्माचं, तो राजा आहे, त्याला प्रजेचं पालन करायचंय, प्रजेचं रक्षण करायचंय, अन्यायाविरुद्ध लढायचंय. आणि म्हणून तो भगवंतांच्या योजनेनुसार लढणार आहे. म्हणून त्याला याचं कसलंही पाप लागणार नाहीये. भक्तीमध्ये केलेलं कुठलंही कर्म हे पाप नसतं, हे भगवंतांनी सांगितलंय. बघा, हनुमंत जे आहेत, जेव्हा श्रीलंकेला गेले, तेव्हा त्यांनी त्या रावणाच्या पूर्ण हाहाकार मचवला, सगळ्या राक्षसांना मारलं. पूर्ण त्यांनी त्याची लंका आहे ती पूर्ण त्यांच्या शेपटीने जाळून टाकली. पण असं झाल्यावरही या कुठल्याही कर्माने त्यांना पाप लागलेलं नाहीये. याचं कारण हे सर्व त्यांनी आपल्या प्रभू रामचंद्रांसाठी केलेलं आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे. त्यामुळे भक्तीमध्ये केलेलं कर्म हे पापकर्म असत नाही. म्हणून ते कर्म जे अर्जुन करणार आहे तो अनघ आहे, पापरहित आहे. एवढी हिंसा केल्यावरही त्याला पाप लागणार नाहीये. म्हणजे लक्षात घ्या, ह्याच्यातलं तत्व लक्षात घ्यायला पाहिजे, कर्माचं रहस्य जाणलं पाहिजे. म्हणून हे अनघ अर्जुना, सत्वगुण हा सर्वांपेक्षा निर्मळ. हा सत्वगुण चांगला आहे. रजो तमोगुणी जे आहेत ते असुरी वृत्तीचे आहेत, आणि जे रजोगुण आहे तो दैवी, देव जे आहेत ते सत्वगुणी असतात. त्यामुळे तो कसा आहे? त्या दोघांपेक्षा निर्मळ आहे, मलरहित आहे. नंतर प्रकाशमयी आहे, प्रकाशक म्हटलेलं आहे, ज्ञानाचा प्रकाश देणार आहे. मनुष्याला सर्व पापातून मुक्त करतो. कारण जेव्हा ज्ञानाचा प्रकाश येतो, चांगलं आपण वागायला लागतो, तेव्हा पापकर्म घडतच नाही आपल्या हातून. आपल्या हातून चांगलीच कर्म घडतात. ते सत्वगुणामध्ये जे स्थित आहे ते सुख आणि ज्ञानाच्या भावनेने बद्ध होतात. बघा, जेव्हा सत्वगुणी लोक असतात त्यांच्यामध्ये ज्ञानाचा प्रकाश असतो, विद्वान असतात, पंडित असतात, खूप शिकलेले असतात, त्यांची उत्तम स्थिती असते. त्यामुळे ते ज्ञानामध्ये ते सुखी असतात, आणि ज्ञानामध्ये ते संपूर्ण सुखाची त्यांनी प्राप्ती केलेली असते. पण असं जरी असलं तरी ज्ञान आणि सुख ही बंधनात टाकतात. कारण शेवटी त्याच्यामुळे सुद्धा आपल्या हातून जरी चांगली कर्म घडली तरी त्याने केवळ स्वर्गाची प्राप्ती होते. आणि स्वर्गप्राप्ती हे आयुष्याचं ध्येय नाहीये. कारण तिथेही तात्पुरता निवास आहे, तिथे तात्पुरतं राहायचंय. आणि पुन्हा परतून जेव्हा हे सगळं पुण्यकर्माचा क्षय होणार आहे, पुन्हा परतून या भूलोकात पुन्हा देह धारण करून यावं लागणार आहे. म्हणजे सुटका नाहीये सत्वगुणामुळे, चांगलं जरी वागलो तरी. त्यामुळे हाही बंधनात टाकतो. त्यामुळे सत्व रज तम हे तीनही बंधनात टाकतात. म्हणजे हा सुखाने बांधून टाकतो, हा ज्ञानाने बांधून टाकतो. खूप ज्ञान झालं तरी अहंकार येतो. अरे वा, मी किती ज्ञानी आहे, मी किती पंडित आहे, सगळ्यांना जे माहिती नाही ते मला माहिती आहे, हा ज्ञानाचा अहंकार पण यायला लागतो. म्हणून त्यासाठी फक्त सत्वगुणी असून चालणार नाहीये, भगवंतांची सत्वगुणाला जोडावं लागेल. म्हणजे माझे प्रत्येक कर्म भगवंतांसाठी आहे. चांगलं कर्म, चांगलं कर्म, चांगलं कर्म, चांगलं वाईट काहीच नाहीये. भगवंतांची सेवा म्हणून आयुष्य व्यतीत करणं हेही सर्वोच्च कर्म आहे. पुढची स्लाइड माताजी. रजोरागात्मकं विद्धि तृष्णा संग समुद्भवम तन्निबध्नाति कौंतेय कर्म संगेन देहिनम. रजोगुण आहे तो प्रेरक आहे. बघा, सत्वगुण प्रकाशक आहे, ज्ञानाचा प्रकाश देणार आहे. आणि रजोगुण प्रेरक आहे, प्रेरणा देणार आहे. म्हणून दिवस उजाडला की आपण त्याला प्रेरणा मिळून
आपण आपल्या कामाला लागतो. ब्रह्मदेव हे लाल कमळावर बसलेले आहेत. लाल रंग रजोगुणी आहे, तो प्रेरणा देणार आहे. म्हणून सृष्टीची प्रेरणा त्यांना मिळाली. आणि प्रेरणा म्हणजे धडपड, प्रेरक. आता हे एका विशिष्ट प्रमाणात चांगलंय, पण जर ते अत्यधिक प्रमाणात वाढलं, रजोगुण जर वाढला, बघा असंख्य वासना, इच्छा आणि महत्वाकांक्षा. बघा धडपड जर असेल, म्हणजे मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, माझ्याकडे एक गाडी आहे, मी समाधानी नाहीये, मला अजून 2 गाड्या घ्यायच्या आहेत. नंतर गाड्या माझ्याकडे 4 आहेत, तर मला आता विमान घ्यायचंय, मला आता जेट घ्यायचंय, मला आता हेलिकॉप्टर घ्यायचंय. माझ्याकडे 2 घर आहेत, तर मला बंगला घ्यायचा आहे. माझ्याकडे एक बंगला आहे, तर मला 2 महाल बांधायचे. म्हणजे शेवटी न थांबणाऱ्या इच्छा आणि महत्वाकांक्षा. म्हणजे जितकं आहे ते पुरेसं नाहीये, मला अजून हवंय, मला अजून हवंय, मला अजून हवंय. कारण ही प्रेरणा, कारण रजोगुण जेव्हा वाढतो तेव्हा प्रेरणा देत राहतो, धडपड करून घेतो. आणि हे कधी न संपणारी धडपड आहे. कारण जितकं मिळवू तितकं कमीच आहे. आणि शेवटचा क्षण येईपर्यंत अनेक गोष्टी कमवल्या, पण जे कमवून ज्यांच्यासाठी वेळ द्यायला पाहिजे कुटुंबासाठी, त्यांना वेळ दिलाच नाही. फक्त धडपड करत राहिलो आयुष्यभर. आयुष्यभर महत्वाकांक्षा, आयुष्यभर वासना, आयुष्यभर आकांक्षा. तर हा जो आहे तो रजोगुण आहे. आणि म्हणून त्याच्यामुळे सकाम कर्माशी बांधला जातो. मी धडपड करणार, मला पैसे पाहिजेत. मी काहीतरी दुसऱ्याला देणार, मला परतावा पाहिजे. अपेक्षेपोटी केलेलं कर्म आपण प्रत्येक जण करतो, कारण आपण काहीतरी दुसऱ्याला देतो तेव्हा आपली पण अपेक्षा असते त्याच्याकडून काहीतरी मिळावं. आणि त्यासाठी आपल्या मनामध्ये आपण सतत, मी दिलं तर मला काय मिळणार, हा सतत आपल्या मनामध्ये हा जो असतो विचार, हा रजोगुणी आहे. आणि म्हणून सकाम कर्म. आता मी अभ्यास करणार, तर मी अभ्यास उत्तम करणार आहे, पण मला 100% मार्क मिळाले पाहिजे असं नाहीये. मग एखादा मार्क कमी मिळाला तरी लगेच लगेच नैराश्य येतं. आजकाल मुलं इतकी लवकरच डिप्रेशन मध्ये जातात, अँझायटी, वेगवेगळे त्यांना सायको न्यूरोसिस, नंतर वेगवेगळे त्यांना असे मानसिक आजार घडले. कारण आता कॉम्पिटिशनचं युग आहे, त्यामुळे जरासं सुद्धा अपयश आलेलं ते पचवू शकत नाही. आणि म्हणून त्याच्यासाठी हा जो रजोगुण आहे तो सकाम कर्माशी बांधून टाकतो, की मला काहीतरी पाहिजे, मी सतत धडपड करणार आहे, मला आहे त्याच्यात मी संतुष्ट नाहीये, समाधानी नाहीये. सगळे जे आजकाल पृथ्वी तलावर आहेत ना, ते रजोगुणी लोक आहेत. आपण बघितलं किती कॉम्पिटिशन आहे, सतत धडपड चाललेली आहे. प्रत्येकाला, माझ्या शेजाऱ्याकडे काय आहे, त्याच्याकडे मर्सिडीज आहे तर मला पण मर्सिडीज घ्यायची आहे, त्याच्याकडे बीएमडब्ल्यू आहे तर मला पण बीएमडब्ल्यू घ्यायची आहे. पुढची स्लाइड माताजी. हे सगळे रजोगुणी लोक आहेत. आणि तमोगुण, तमस्तत्व तमस्तत्वज्ञानजं विद्धि मोहनं सर्वदेहिनां प्रमादालस्य निद्राभिस्तन्निबध्नाति भारत. हे भारता, अज्ञानापासून उत्पन्न झालेला तमोगुण. पहिला आहे सत्वगुण, प्रकाशक आहे, ज्ञानाचा प्रकाश देणार आहे, सुखाचा प्रकाश देणार आहे, चांगलं कर्म घडवणार आहे. दुसरा आहे रजोगुण, तो प्रेरक आहे, सतत प्रेरणा देणार आहे, सतत धडपड करवणार आहे, सतत महत्वाकांक्षा, सतत इच्छा, सतत आकांक्षा. आणि हा तमोगुण बरोबर रजोगुणाच्या विरुद्ध आहे. रजोगुण खूप धडपड करतो, पण तमोगुण काहीच करत नाही. आता तमोगुणी व्यक्ती असतात ते आळशी असतात, आणि ते आवरक आहे, तमोगुण आवरक आहे, आवरण टाकतो, त्यामुळे जडत्व येतं. आणि अज्ञान असल्यामुळे काहीच, आता प्रमाद होतात, चुका घडतात. आता एक जेवण जरी करायचं झालं तरी किती पाणी टाकायचं, भात जरी करायचं झाला तर किती वाटी भात घ्यायचा, किती पाणी टाकायचं, किती शिट्ट्या काढायच्या, कुकरमध्ये कसा घालायचा, सगळं माहिती हवं ना, ज्ञान असणं आवश्यक आहे. जर नुसता भात बनवायला लागतं तर आपल्याला पूर्ण ज्ञान नसेल तर मग भात कच्चा होईल, किंवा कदाचित जास्त शिट्ट्या होईल, फडफडीत होईल. म्हणजे हे प्रमाद आहे ना, चुका घडतील, म्हणजे भात हा बरोबर तयार होणार नाही. प्रत्येक गोष्टीत असं आहे, आपल्याला ज्ञान असलं पाहिजे ती गोष्ट कशी करायची. तर तमोगुण आहे तो आपल्याला सतत चुका करतो, प्रमादात टाकतो, आळस, काहीच करायचं नाहीये, निरुद्योगी आणि निद्रा, सतत झोपेमध्ये असतात, तर हे तमोगुणी आहेत. तर तमोगुण हा रजोगुणाच्या बरोबर विरोधी आहे. रजोगुण आणि तमोगुण हे आसुरी गुण आहेत. आणि व्यसनाधीनता येते, कारण निष्क्रियता आहे, काही करायची इच्छाच नाहीये. पुढची साईड माताजी. म्हणून तमोगुण अज्ञान आहे, आवरक आहे, आवरक म्हटलंय त्याला, आवरण टाकतो. तत्वं सुखे संजयती रज कर्मणि भारत ज्ञानमावृत्य तु तम प्रमादे संजयत्युत. हे भारता, आता सत्वगुण मनुष्याला बांधतो, तो पण बद्ध करतो, तो पण साखळदंडाने बांधून टाकतो, पण सुखाने आणि ज्ञानाने बांधतो. म्हणजे खूप ज्ञान असणंही वाईट आहे, त्याच्यामुळे पण अहंकार येतो. खूप सुखामध्ये राहणं, कधीतरी ते संपणार आहे, कधीतरी आपल्याला त्याच्यातून बाहेर यायचंय, त्याच्यामुळे तो बांधून टाकतो. रजोगुण सकाम कर्माशी बांधतो. सकाम म्हणजे
अपेक्षेने केलेलं कर्म किंवा सतत धडपड करत राहणं, सतत महत्वाकांक्षा, तर त्याने बांधतो. आणि तमोगुण ज्ञान आवृत्त करून मूर्खपणाशी बांधतो. कारण त्यांना काही ज्ञानच नाहीये, त्याच्यामुळे त्यांना काही माहितीच नाही कसं करायचं, त्यामुळे सतत चुका घडतायत. म्हणून प्रमादाशी बांधतो, मूर्खपणाशी बांधतो. मूर्ख असतात ते लोक. पुढची स्लाइड माताजी. आता हे 3 गुण आपल्याला काय करतात, तर आपल्याला खेचत असतात. हे भारता कधी कधी रजोगुण व तमोगुण यांचा पाडाव करून सत्वगुण प्रमुख होतो. कधी कधी आपल्या मनामध्ये आपलं असं नाहीये की हे एकाच गुणामध्ये आपण असतो. दिवसभरामध्ये पुन्हा हे आपल्यावरती 3 गुण जसा परिणाम करतात, तसा आपण जसा आहार घेतो, आणि तोही एकांतिक नसतो, म्हणजे फक्त सात्विक आहार नसतो. त्याच्याबरोबर काही राजसिक म्हणजे लोणचं आहे, तामसिक गोष्टी असतात, पण आधिक्याने सत्वगुणाच्या गोष्टी असतात, तो सात्विक आहार. तसंच आहे, त्यामुळे सत्वगुण असतो तो प्रमुख होतो. कधी कधी रजोगुण सत्व आणि तम यांचा पाडाव करतो, तर इतर वेळी तमोगुण सत्व आणि रज याचा पाडाव करतो. म्हणजे तिघांमध्येही वर्चस्वाची स्पर्धा चालली आहे. ते बघा आपल्याला खेचतायत, प्रत्येक जण आपल्याला खेचायचा प्रयत्न करतोय, आणि त्यांची निरंतर स्पर्धा चालू आहे बद्ध आत्म्यावर. हे आपल्याला खेचतायत स्वतःकडे. पुढची स्लाइड माताजी. जेव्हा देहाची सर्व द्वार, आपल्याला 9 द्वार आहेत आपल्या शरीराला, 2 डोळे, 2 कान, नाक, उपस्थ, आणि आपल्या नाकाची 2 छिद्र, तर हे आणि मुख, तर अशा रीतीने 9 द्वार जी सांगितलेली आहेत, ती 9 द्वार ज्ञानाने प्रकाशित होतात. बघा, जेव्हा ज्ञान होतं तेव्हा दिव्य दृष्टी प्राप्त होते, दिव्य श्रवण प्राप्त होतं, दिव्य रसाची प्राप्ती होते, दिव्य स्पर्शाची प्राप्ती होते. हे सगळं ज्ञानामुळे प्राप्त होतं. आपण म्हणतो ना, जशी ज्ञानाची दृष्टी, तसं ही द्वार ज्ञानाने प्रकाशित होतात. कारण ज्ञान झालेलं असतं, त्यामुळे जगाकडे बघताना जे योग्य आहे तेच पाहिलं जातं, सर्वत्र परमात्म्याचंच दर्शन होतं. आणि म्हणून द्वार ज्ञानाने प्रकाशित होणार. जे काही ऐकतो ते त्यांच्याबद्दलच ऐकतो, जे काही कर्म करतो त्यांच्यासाठीच करतो, जी काही चव घेतो तो त्यांचा प्रसादच आहे, जो काही स्पर्श करतो तिथे केवळ तेच आणि तेच आहे. त्यामुळे प्रत्येक कर्म आणि प्रत्येक ज्ञान हे त्यांच्याशी जोडलेलं असतं, आणि ज्ञानाने प्रकाशित होतात. ज्ञानाचा प्रकाश त्यांच्यामध्ये, त्यांना दिव्य आणि ज्ञानाची दृष्टी प्राप्त होते, आणि सत्वगुणाच्या प्रकटीकरणाचा अनुभव येऊ शकतो. कारण सत्वगुण आहे तो ज्ञान देणार आहे, सत्वगुण आहे तो सुख देणार आहे. त्यामुळे आपण आधी सत्वगुण मिळवायचा प्रयत्न केला पाहिजे, सात्विक व्हायचा प्रयत्न केला पाहिजे, आणि मग सत्वगुणाच्या पलीकडे जायचा प्रयत्न करायचा. पुढची स्लाइड माताजी. हे भरतर्षभ, आता तुम्ही बाजूच्या चित्रात बघितलं, एक माणूस नुसता धावतोय धावतोय, ओव्हर टाइम करतोय, धडपड करतोय, पैसे कमवतोय, प्रत्येक गोष्ट त्याच्याकडे सगळं असतं, प्रत्येक गोष्ट असते, पण समाधान नसतं, त्याच्याकडे संतुष्टी नसते, त्याच्याकडे आनंद शांती नसते. कितीही कमवलेलं असतं, दिसायला दिसतं की भरपूर आहे याच्याकडे, पण मनामध्ये शांती नाहीये, अजून पाहिजे. जे मिळालं त्यात तो त्याच्यामध्ये त्याला समाधानाची प्राप्ती झालेली नाहीये, आणि म्हणून तो सतत धावतोय, सतत धावतोय, सतत धावतोय. आणि म्हणून हे भरतर्षभ, जेव्हा रजोगुणामध्ये वृद्धी होते तेव्हा अत्यधिक आसक्ती, मला हे हवंय, मला ते हवंय, जे आहे ते पुरेसं नाहीये. सकाम कर्म म्हणजे मला काहीतरी अपेक्षेने मी कर्म करतोय, मी कोणासाठी कर्म केलं की मला परतावा म्हणून काहीतरी पाहिजे. जेव्हा आपण निरपेक्ष कर्म करायला लागतो, धर्म म्हणून कर्म करायला लागतो, आपला ऋणानुबंध आहेत, मला ऋण फेडायचंय म्हणून कर्म करतो, तेव्हा आपोआपच अपेक्षा नाहीशी होते, फळाची इच्छा नाहीशी होते, आणि मन शांत राहायला लागतं. बघा, एखादी गोष्ट, आता मुलांसाठी जेवण केलं तर आईची इच्छा असते की म्हणावं, अरे काय मस्त जेवण झालंय. पण आजकाल फोन मध्ये एवढे सगळे सगळे गुंतलेले आहेत की जेवणाकडे लक्षच नसतं. मग आई दुःखी होते, आणि लगेच वाईट वाटतं की अरे, एवढी मरमर मी जेवण करून ह्यांना बनवतेय, पण ह्यांना त्याचं काहीच नाहीये. हे कशामुळे झालं? कारण मी जेवण इतकं बनवलंय, एवढं उत्तम बनवलेलं आहे, तर मला अपेक्षा आहे की 4 गोड शब्दांची. पण जर ही अपेक्षाच नसेल की कोणी मला 4 शब्द गोड बोलावे, माझं जेवण मी उत्तम बनवणं माझं काम आहे आणि ते मी करणार आहे, पण मला फळाची अपेक्षा नाही, कोणी गोड शब्द बोलावे अपेक्षा नाहीये. मग मुलांनी जर काही कौतुक केलं, अरे वा किती छान झालं, तर बोनसच मिळाला तो. म्हणजे अपेक्षा नसताना मिळतोय आनंद, तर तो किती मोठा आनंद असेल. पण अपेक्षा भंगाचं दुःख खूप मोठं असतं, आणि म्हणून अपेक्षा ठेवायच्या सोडून द्यायला पाहिजे. म्हणूनच त्याला म्हणतात की सकाम कर्म, निष्काम कर्म केलं पाहिजे, अपेक्षे विरहित कर्म केलं पाहिजे. आणि अनियंत्रित इच्छा म्हणजे न संपणाऱ्या इच्छा आणि लालसा इत्यादी लक्षणं उत्पन्न होतात.
कितीही जरी आपल्याकडे असलं तरी अजून पाहिजे. एक गाडी असली तरी पुरेशी नाही, 2 गाड्या पाहिजेत, 3 गाड्या पाहिजेत. मग उद्या विमान घ्यायचंय, उद्या जेट घ्यायचंय, उद्या हेलिकॉप्टर घ्यायचंय, सतत ओव्हरटाईम करायचं. पण ज्यांना वेळ द्यायचा आहे, ज्यांच्यासाठी वेळ काढला पाहिजे आपल्या कुटुंबासाठी, त्यांच्याकडे त्याला वेळच नसतो. मग फायदा काय एवढ्या सगळ्या गोष्टी एकत्र करून? पुढची स्लाइड माताजी. हे कुरुनंदना, जेव्हा तमोगुणामध्ये वृद्धी होते, आता तमोगुण आवरक आहे. तमोगुणाने सुस्ती येते, तमोगुणाने आळस येतो, तमोगुणाने निद्रा येते, तमोगुणाने जडत्व येतं, तमोगुणामुळे चुका घडतात, तमोगुणामुळे दुसऱ्यांना त्रास द्यायची प्रवृत्ती असते. अशा तमोगुणी जे राक्षसी लोक असतात, त्यात दुसऱ्याला त्रास देण्यामध्ये त्यांना आनंद मिळतो. सतत व्यसनाधीन राहतात, सतत निष्क्रियता, सतत चुका करतात, सतत अज्ञानामध्ये राहतात, असे ते तमोगुणी लोक आहेत. जेव्हा मनुष्याचा सत्वगुणामध्ये मृत्यू होतो, सत्वगुणामध्ये मृत्यू होतो याचा अर्थ काय? ज्या क्षणी मृत्यू होतो त्यावेळी त्या व्यक्तीच्या मनामध्ये सत्वगुणाची वाढ असते किंवा सात्विक अशी ती व्यक्ती असते. आणि म्हणून तो महर्षीच्या उच्चतर, कारण अंते मतीही सा गतीही, शेवटच्या क्षणी जी मती असते, शेवटच्या क्षणी जी आपली बुद्धीची गती असते किंवा बुद्धीमध्ये येणारे विचार असतात, आपल्या मनातले विचार असतात, तशी आपल्याला पुढची गती प्राप्त होते, तसा पुढचा जन्म प्राप्त होतो. म्हणून अंते मतीही सा गतीही असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून जर सत्वगुणामध्ये जर असेल मृत्यू झाला, सत्वगुणामध्ये जर बुद्धी, सत्वगुणामध्ये मन असताना जर मृत्यू झाला, तर उच्चतर अशा पवित्र ग्रहलोकांना प्राप्त होते. पुढची स्लाइड माताजी. पण तिथे जाऊनही पुरेसं नाहीये, कारण तिथूनही परत यावं लागतं. जेव्हा मनुष्याचा रजोगुणामध्ये मृत्यू होतो, तेव्हा तो सकाम कर्मामध्ये संलग्न झालेल्या मनुष्यात जन्म घेतो. कारण इच्छा संपल्या नाहीयेत ना, अजून पाहिजे. त्या संपता संपता मृत्यू झाला तर त्या इच्छा पूर्ण करायला पुन्हा पृथ्वी तलावर यावं लागतं, पुन्हा जन्म घेऊन यावं लागतं आणि सकाम कर्माशी बांधला जातो. म्हणजे मला काहीतरी पाहिजे म्हणून धडपड सुरू होते आणि आयुष्यभर धडपड चालू राहते. म्हणजे ते जेव्हा तमोगुणामध्ये मृत्यू होतो तेव्हा तो पशुयोनीमध्ये जन्म घेतो. जर अज्ञान असेल, जर चुका घडल्या, जर सतत असेच, मग स्खलनशील म्हणजे पतन होणारच आहे. आणि पतन झालं की अधोगती होणार आहे, अधोगती झाली की खालच्या योनीमध्ये जन्म मिळणार आहे. म्हणून जर अधिकाधिक जे मांसाहार करतात, मग त्यांना पुढचा जन्म हा वाघसिंहाचा प्राप्त होतो आणि पशु योनीमध्ये प्राप्त होतो. असे ज्या विविध योनी आहेत, ज्या तिर्यक योनी आहेत, अधोगती जी प्राप्त होणं म्हणतात, म्हणजे पशु पक्ष्यांच्या योनीमध्ये जन्म प्राप्त होणं, तो तमोगुणामुळे होतो. पुढची स्लाइड माताजी. तर इथे जे दाखवलंय ना, सत्वगुणात केलेलं कर्म, कर्म म्हणजे चांगलं कर्म, म्हणजे देऊळ मंदिर बांधणं किंवा हॉस्पिटल बांधणं, शाळा बांधणं किंवा लोकांना मदत करणं. पण ही मदत जी आहे ती फक्त आपल्याला मदत करायचं, चांगलं करायचं म्हणून केली जाते. तर ती जी मदत असते ती भगवंतांशी जोडलेलं नाहीये, भगवंतांसाठी कर्म नाहीये. त्यामुळे याच्यामुळे सुद्धा बद्ध व्हायला होतं, याच्यामुळे बंधनात अडकायला होतं. सत्वगुणात चांगली कार्य घडतात. दुसरं रजोगुणात केलेलं कार्य स्वतःसाठी, पैसे कमवण्यासाठी आणि स्वतःच्या स्वार्थासाठी जे कर्म केलं जातं ते रजोगुणात केलेलं आहे. आणि तमोगुणात जो जिना आहे बघा, जिना भिंतीला चिकटलेला आहे. आता जिना कसा पाहिजे, माणसाला बाहेर उतरता आलं पाहिजे ना. तर तमोगुणी व्यक्तीला, अज्ञानी व्यक्तीला काही माहितीच नाहीये. सतत चुका घडतायत, सतत प्रमाद घडतायत आणि चुका केल्यामुळे त्याने चुकीचा जिना बांधलेला आहे. म्हणून हे तमोगुणात केलेलं कार्य आहे. कर्मण सुकृतस्याहु सात्विक निर्मलम फलम, रजसस्तु फलम दुःखम, अज्ञानम तमस फलम. पुण्यकर्माचं फळ शुद्ध असून ते सत्वगुणी असल्याचं म्हटलं जातं. कारण चांगली कर्म आहे, त्यामुळे कर्म पण चांगलीच, कर्माची फळं पण चांगलीच मिळणार, म्हणून ती सत्वगुणी आहे. रजोगुणामध्ये स्वतःसाठी केलेली जी कर्म आहेत त्याचं फळ दुःख आहे, कारण समाधान नाही मिळणार आहे. धडपड करणं, सतत जी धडपड आहे किंवा सतत इच्छा आहे, तर मन कधीही समाधानी किंवा शांती राहणार नाहीये. आणि तमोगुणात केलेल्या कर्माचे फळ मूर्खपणा, सतत चुका, अज्ञान, प्रमाद, आणि त्यामुळे त्याचं फळ हे मूर्खपणा आणि अज्ञान आहे. पुढची स्लाइड माताजी. सत्वगुणापासून वास्तविक ज्ञान, जे ज्ञान आहे ते सत्वगुणापासून प्राप्त होतं. रजोगुणापासून लोभ उत्पन्न होतो, हाव, आकांक्षा उत्पन्न होते. आणि तमोगुणापासून प्रमाद, चुका, मोह आणि अज्ञान असं उत्पन्न होतं. पुढची स्लाइड माताजी. सत्वगुणी मनुष्य क्रमशः ऊर्ध्वगतीने उच्चतर लोकांमध्ये जातात,
पण तेवढं पुरेसं नाहीये. परत परतून ते भूलोकात येतात, त्यांचं पुण्यकर्माचा क्षय झाल्यावर पुन्हा या जन्ममृत्यूच्या परंपरेत अडकतात. म्हणून आध्यात्मिक जगतात जायचंय. उच्चतर लोकात जाण्याचं ध्येय नाहीये, स्वर्गात जाण्याचं ध्येय नाहीये. आध्यात्मिक जगत त्याच्या पलीकडे आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. तिथे वैकुंठ आहे, भूलोकधाम, वृंदावन आहे, साकेत धाम आहे. तर तिथे गेल्यावर पुन्हा परतून यावं लागत नाही. रजोगुणी मनुष्य पृथ्वी लोकात निवास करतात, कारण त्याच्या इच्छा संपलेल्या नाहीयेत, त्यांच्या आकांक्षा संपल्या नाहीयेत, त्यांची धडपड थांबली नाहीयेत, त्यांच्या अपेक्षा संपलेल्या नाहीयेत. त्यामुळे ते सकाम कर्म यालाच म्हणतात. ते पुन्हा पुन्हा जन्म घेतात या पृथ्वी तलावर. आणि जे तमोगुणात आहे, जे दुसऱ्यांना त्रास देतात, जे चुका करतात, ज्यांचं पतन होतं, मग त्यांचं नरक लोकामध्ये पतन होतं आणि त्यांना पशुपक्ष्यांच्या योनीत जन्म घ्यावा लागतो. पुढची स्लाइड माताजी. बघा गुणांचा किती परिणाम आपल्यावर होता. आता मी तुम्हाला चित्र समजावून सांगणार आहे. तर हे आपलं ब्रह्मांड आहे. बघा कसा आकार आहे, काळ्या रंगाचा आहे, कारण हे सगळं जे आहे ते भौतिक जगत आहे. आणि त्याच्या आपण जर आकार अंड्यासारखा आकार आहे, बघितला तुम्ही, दिसतोय समोर तुमच्या. आता याच्यामध्ये आपण राहतो, आपलं एक ब्रह्मांड आहे. आणि आपण आता जे सर्वजण पृथ्वी तलावर आहोत ते एका ब्रह्मांडातल्या पृथ्वी लोकामध्ये आहोत. तर आता हे पृथ्वी लोक कुठे आहे, तर मी तुम्हाला थोडस मोठं करून दाखवते. एक मिनिट हा, जरा तुम्ही मोठा केलं तर लक्षात येईल. बघा, जे भूलोक लिहिले ना, अर्थ प्लॅन बरोबर मधोमध, तर भूलोक म्हणजे पृथ्वी लोक. तर हे जे आहे भूलोक, इथे आपण आत्ता आहोत. आणि आपल्यावरती भुवरलोक आहे. भुवरलोक हा मधला काळ आहे. भुवरलोक स्वर्गलोक आणि भूलोक यातला मधला लोक आहे. लोक याचा अर्थ डायमेन्शन. आपण 3 डायमेन्शन मध्ये राहतोय. भू भुव स्वाहा ह्या 3 डायमेन्शन्स मध्ये आपण राहतोय. पण त्याच्या पलीकडेही डायमेन्शन्स आहेत, लोक आहेत. हे लोक एकमेकांमध्ये मिसळलेले आहेत. पण प्रत्येक लोकाची व्याप्ती ही दुसऱ्या लोकांपेक्षा वेगळी आहे. त्याच्यापेक्षा जास्त विस्तार आहे त्याचा. तर भूलोकापेक्षा भुवर लोकांचा विस्तार जास्त आहे. भुवर लोकापेक्षा स्वर्ग लोकाचा विस्तार जास्त आहे. स्वर्ग लोकापेक्षा महर लोकाचा विस्तार जास्त आहे. आता मी तुम्हाला ते भूलोक, भुवर लोक, तिथे त्याच्यामध्ये भूत म्हणजे सगळी भूत योनी आहे, पितृलोक आहे, त्याचे राक्षस लोक आहेत, मग स्वर्ग लोक आहे, तिथे देव राहतात. त्यानंतर महर लोक आहे. महर लोकामध्ये महान ऋषी राहतात. त्याच्यावरती जनलोक आहे, त्याच्यामध्ये सप्तर्षी राहतात. त्याच्यावरती तपोलोक आहे. तर तपोलोकामध्ये सुद्धा पुण्य आत्मे, नंतर दक्ष प्रजापती हे राहतात. आणि त्याच्यावरती जे आहे ब्रह्मलोक, त्या ब्रह्मलोकामध्ये ब्रह्मदेव राहतात. तर असे भिन्न भिन्न लोक आहेत. त्याला ऊर्ध्व लोक म्हणतात, त्यांना उच्च लोक म्हणतात. तर उच्च लोकात निवास करतात म्हणजे ब्रह्मलोकापर्यंत निवास करतात. पण ब्रह्मदेवाचंही आयुष्य आहे 100 वर्षाचं. कधी ना कधीतरी त्यांचं आयुष्य पण संपणार आहे. त्यांचं आयुष्य पण बुडबुड्यासारखं आहे. त्यांचं आयुष्य एका निश्वासासारखं आहे. त्यांचं आयुष्य क्षणभंगुरच आहे. त्यामुळे कितीही उच्च लोकात गेलं तरी पुन्हा परतून यावं लागणार आहे. त्यामुळे हे 7 वरचे लोक आहेत. आणि खाली आहेत ते सप्त पाताल आहेत. अतल, वितल, सुतल, तलातल, महातल, रसातल आणि पाताल. आणि अशा रीतीने 6 ऊर्ध्व, 7 ऊर्ध्व वरती आणि 7 अधो असे मिळून 14 लोक प्रत्येक ब्रह्मांडात असतात. आणि बाजूला जर तुम्ही बघितलं गर्भोदकशाही विष्णू, प्रत्येक ब्रह्मांडात एक विष्णूचा रूप आहे, विष्णूंचा अवतार आहे. आणि त्यांच्या नाभी कमलातून कमळ आलेलं आहे लाल रंगाचं. त्याच्यावर ब्रह्मदेवांचा जन्म झालाय, जे प्रथम जीव आहेत त्या ब्रह्मांडातले. ब्रह्माचं अंड आहे, अंड्यासारखा त्याचा आकार आहे. त्याच्यात गर्भोदक आहे, त्या गर्भोदकात शयन करणारे म्हणून गर्भोदकशाही विष्णू हे दुसरा पुरुषावतार आहेत. आणि त्यांच्या नाभी कमलातल्या कमळावर ब्रह्मदेवाचा प्रत्येक ब्रह्मांडात जन्म होतो. कोटीच्या कोटी ब्रह्मांड आहेत तेवढे ब्रह्मदेव आहेत. आणि याला दुर्गा देवीचं धाम म्हटलेलं आहे. माताजी स्लाइड एक, हा जरा स्लाइड छोटी. हा, आता इथे बघा, हे अंड आहे, त्याचे हे दुर्गा देवीचं धाम आहे. आणि त्याच्यामध्ये पहिले ब्रह्मदेव आहेत. आणि ब्रह्मदेवापासून हे 14 भुवन किंवा 14 लोक निर्माण झालेले आहेत. आणि हे सगळं महत तत्व आहे. आणि महत तत्व म्हणजे भौतिक जगताचा भाग आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. पुढची स्लाइड माताजी. जेव्हा मनुष्य योग्य रीतीने पाहतो की सर्व कर्मांचा प्राकृतिक गुणांखेरीज इतर कोणीही करता नाही, आणि जो या सर्व गुणांच्या पलीकडे असलेल्या परमपुरुषाला जाणतो, तो माझ्या आध्यात्मिक स्वभावाला प्राप्त होतो. योग्य रीतीने पाहणं म्हणजे आपण तर पाहतोच ना प्रत्येक जण, पण आपली ती सामान्य दृष्टी आहे, भौतिक दृष्टी आहे. पण जेव्हा भगवद्गीतेचं ज्ञान होतं, भागवत महापुराणाचं ज्ञान होतं,
तेव्हा आपल्याला दिव्य दृष्टी प्राप्त होते, ज्ञानाची दृष्टी प्राप्त होते आणि मग आपण खरं काय ते पाहतो, योग्य पाहायला शिकतो, तत्वतः पाहायला शिकतो आणि यथार्थ गोष्टी आपण पाहतो. आणि मग सर्व कर्मांचा, आपण जी कर्म करतोय ती आपण करतच नाही आहोत, या गुणांच्या मार्फत होत आहेत. जो गुण प्रभावी असेल त्यानुसार कर्म आपल्याकडून घडतायत, हे जेव्हा आपल्या लक्षात यायला लागतं. आणि भगवान श्रीकृष्ण हे गुणांच्या पलीकडे आहेत, मायेच्या पलीकडे आहेत, कारण माया त्यांच्या नियंत्रणाखाली आहे. हे लक्षात ठेवलं पाहिजे. हे ज्याला माहिती होतं त्याला आध्यात्मिक स्वभावाला प्राप्त होतो, परमपुरुषाचा. म्हणजे आत्म्या त्या आध्यात्मिक जगताकडे आपलं जे खरं आपलं स्वरूप आहे तिकडे पाहण्याची दृष्टी येते, तिकडचं ज्ञान प्राप्त होतं. सगळं काही आत्म्याशी संबंधित गोष्टी महत्वाच्या वाटायला लागतात आणि देहाशी संबंधित गोष्टी या तुच्छ वाटायला लागतात. पुढची स्लाइड माताजी. जेव्हा देहधारी जीव, देह धारण करणारा जीवात्मा भौतिक शरीराशी संबंधित, शरीर या शब्दाचा अर्थ सांगितला शीर्यते तत् शरीरम, ज्याचा सतत क्षय होतो, ज्याचा हळूहळू नाश होतो, ज्याचा हळूहळू विनाश होतो, असं पंचमहाभूतापासून बनलेलं शरीर आहे. म्हणजे आपल्या शरीरातली हाडं, मांस हे सगळं पृथ्वी महाभूतापासून बनलंय. जे आपलं रस रक्त आहे, जे मूत्र आहे, जे सगळं ते द्रवापासून म्हणजे जल महाभूतापासून बनले. आपल्या पोटामध्ये असलेला अग्नी वैश्वानर जो पचनाचं काम करतो, शरीराला उष्णता देतो, प्रत्येक पेशीमध्ये अग्नी आहे, तर तो तेज महाभूताशी संबंधित आहे. नंतर आपल्या शरीरामध्ये घडणाऱ्या विविध क्रिया, रसरक्त अभिसरण, नंतर श्वासाचं वहन, प्राणशक्तीचं वहन, नंतर विविध आपल्या शरीराच्या कर्मेंद्रियाच्या क्रिया, हे ज्यांच्या गतीपासून होतात ते वायू महाभूत आहे. आणि ह्याच्यासाठी पोकळ्यांची गरज आहे. आपल्या शरीरामध्ये पोकळ्या आहेत, सगळीकडे अवकाश आहे, पोटामध्ये सुद्धा अवकाश आहे, आतड्यांमध्ये अवकाश आहे, प्रत्येक पेशीमध्ये पण पोकळी आहे. तर हे सगळं आकाश महाभूत आहे. म्हणून पंचमहाभूतापासून आपलं शरीर बनलेलं आहे, ज्याचा हळूहळू क्षय होतोय. तर देहधारी जीव भौतिक शरीराशी संबंधित त्रिगुणांशी च्या पलीकडे जायला, त्रिगुणांचा संबंध फक्त भौतिक शरीराशी आहे, त्यामुळे त्यांना ओलांडून जायचंय. एक तर त्यांच्याबद्दल जाणून घ्यायचंय, त्यांच्याबद्दल समजून घ्यायचंय आणि मग त्यांना ओलांडून गुणातीत व्हायचंय. आणि म्हणून त्याला जायला समर्थ होतो तेव्हा तो जन्म मृत्यू जरा आणि त्यांच्यापासून होणाऱ्या दुःखांपासून मुक्त होऊन याच जीवनात, बघा म्हणजे पुढचं काही माहिती नाही आपल्याला, फक्त या जीवनाबद्दल माहिती आहे, कारण आपण फक्त या जन्मापुरतं जाणतोय. मृत्यूनंतर काय होणार आहे आपल्याला माहिती नाहीये, किंवा मागच्या जन्मात आपण कोण होतो आपल्याला माहिती नाहीये, कारण आपल्याला याचं विस्मरण झालेलं आहे. त्यामुळे याच जीवनात अमृताचा उपभोग घेऊ शकतो. हाच देह धारण करून या सगळ्या अनुभूती आपल्याला प्राप्त व्हायला लागतात. जन्म मृत्यू जरा व्याधी याच्यातून मुक्तता होते, आजारपणापासून, आजारपणाची भीती नाहीशी होते, मृत्यूची भीती नाहीशी होते, भविष्य काळाची चिंता नाहीशी होते आणि गुणातीत झाल्यावर हे प्राप्त होतं. म्हणून गुणातीत होणं किती महत्वाचं आहे बघा. याच जीवनामध्ये अमृताचा रसास्वाद घ्यायला मिळतो. पुढची स्लाइड माताजी. अर्जुनाने विचारले, आता अर्जुनाला कळलं की हे 3 गुण किती महत्वाचे आहेत, ही माया कशी आवरण टाकते, हे 3 गुण कसे बांधून टाकतात, हे 3 गुण कसे कर्म करवतात, हे जेव्हा समजलं तेव्हा त्याने विचारलं की त्रिगुणांच्या पलीकडे असणारा मनुष्य, आता जो गुणातीत झालाय तो आपल्यासारखाच आहे ना, आपल्यामध्येच वावरणाऱ्या व्यक्ती आहेत, की जे महान आत्मे आहेत, जे महान ऋषीमुनी आहेत, जे सर्व आपल्यामध्येच या भौतिक जगात वावरतायत, ते देह धारण केलेले आहेत. बघा मुक्तांना 2 जण आहेत मुक्त, एक आहे विदेह मुक्त आणि एक आहे जीवन मुक्त. जीवन मुक्त म्हणजे जे देह धारण केलेल्या अवस्थेत मुक्त आहेत, म्हणजे याच जन्मात ते मुक्त होऊन गेलेले आहेत. आणि विदेह मुक्त म्हणजे ज्यांनी देह टाकलेला आहे आणि मुक्त आणि सूक्ष्म अवस्थेत ते जगाच्या कल्याणासाठी ईश्वरेच्या योजनेने काम करतायत. असे विदेह मुक्त आणि जीवन मुक्त. तर असे त्रिगुणातीत जे आहेत आपल्यामध्येच राहून जे गुणातीत झालेले आहेत, त्यांना ओळखायचं कसं, आपल्याला कसं कळणार की कोण गुणातीत झालेले आहेत, त्यांचं आचरण कसं असतं, ते कसे वागतात, कसे बोलतात, कसे चालतात, कशी कामं करतात, कसे संसार करतात, तर हे मला सांगा. आणि तो प्राकृतिक गुणांच्या पलीकडे कसा जातो. आता गुणांच्या बाबतीत समजलं की गुण बांधून टाकतात, गुण आपल्याला साखरदंडाने बांधून टाकले, गुणांनी आपल्याला नाचवतायत. जसं कलसूत्री, कोणाला आवडेल का कलसूत्री बावल्यासारखं नाचवलेलं. मग एकदा समजलं की आपल्याला नाचवलं जातंय, मग ह्याच्या पलीकडे कसं जायचं, असं अर्जुन विचारतो. पुढची स्लाइड माताजी.
श्री भगवान म्हणाले, हे पांडुपुत्रा, जो प्रकाश, बघा इथे सत्व गुणाबद्दल बोलले. सत्व हा प्रकाशक आहे, सत्व हा ज्ञान देणार आहे, सत्व हा सुख देणार आहे. नंतर आसक्ती, यात इथे रजोगुणाबद्दल सांगितले. रजोगुण आसक्ती निर्माण करणार आहे, महत्वाकांक्षा, लालसा, इच्छा, सतत धडपड, सतत प्रेरणा, प्रेरक आहे रजोगुण. आणि तिसरा मोह, आवरक. मोह म्हणजे सतत प्रमादामध्ये, सतत त्या मोहामध्ये, सतत त्या चुका करणारा, सतत निद्रेमध्ये असणारा, असा तमोगुण. म्हणजे प्रकाश म्हणजे सत्वगुण, आसक्ती म्हणजे रजोगुण आणि मोह म्हणजे तमोगुण. यांची उपस्थिती असताना त्यांचा द्वेषही करत नाही आणि ते नाहीसे झाले तर त्यांची आकांक्षाही करत नाही. कारण सत्वरज तम हे गुण आहेत, ते आपल्यावर प्रभाव टाकतायत. मग ते असले काय आणि नसले काय, त्यांच्याबद्दल विचारच करत नाही. त्यांच्याबद्दल म्हणजे सात्विक गुणाचा जो मनुष्य गुणातीत झालेला आहे, या 3 गुणांचा त्याच्यावर परिणामच होत नाही. आणि मग अशा वेळी जो त्रिगुणांच्या प्रभावामध्ये अविचलित आणि निश्चल राहतो, निश्चल म्हणजे त्याचं मन निश्चल राहतं, त्याची बुद्धी निश्चल राहते आणि केवळ त्रिगुणच सक्रिय आहेत हे जाणून उदासीन आणि दिव्य राहतो. जो आत्मस्थित आहे, आत्म्यात राहतो. कारण आता देह मी नाहीच आहे, मी आत्मा आहे. देह वस्त्रासारखा आहे. जेव्हा तो जीर्ण होईल तेव्हा तो पडून जाणार आहे, तो जाळून टाकला जाणार आहे. तो माझा फक्त जन्मापुरता मला मिळालेला असा देह आहे. त्यामुळे तो आत्म्यात राहायला लागतो, आत्मस्थित राहतो. प्रत्येक क्षणी त्याच्या मनात आणि त्याच्या बुद्धीत जाणीव असते की मी आत्मा आहे, मी आत्मा आहे, मी आत्मा आहे, मी देह नाही, मी मन नाही, मी आत्मा आहे. तर अशा विचारामध्ये राहतो, त्यालाच म्हणतात आत्मस्थित राहणं. ज्याला सुख दुःख समान आहे. आता सुख दुःख येणारी जाणारी आहेत, एकदा सुख येणारे मग दुःख येणार आहे. पुन्हा पुन्हा जसं हिवाळा उन्हाळा पावसाळा आहेत, ते येतात आणि जातात, तशी सुख दुःख येतात आणि जातात. त्यामुळे तो आपोआपच त्याच्यामध्ये समभावाने राहतो. माती दगड आणि सोनं. आता माती दगड सोनं या तिघांमध्ये आत्मा तोच आहे, चैतन्य तेच आहे. पण बाहेरचं आवरण वेगवेगळं आहे, मातीचं आवरण वेगळं आहे, दगडाचं वेगळं आहे, सोन्याचं वेगळं आहे. पण जो खरं जाणतो की आत्मा एक आणि बाहेरची आवरणं वेगवेगळी आहे, त्याला दगड काय, माती काय, सोनं काय, सगळं सारखंच आहे. म्हणून सगळ्यांकडे तो समभावाने पाहतो. त्याला चांगलं वाईट काहीच नाही, सर्वत्र परमात्मा आहे. मग आवडता कोण आणि नावडता कोण, शत्रू कोण, मित्र कोण. आणि जो सतत धैर्य आहे, कारण त्याला माहिती आहे की सर्वत्र परमात्मा आहे, तो माझा मित्र आहे, तो माझ्या चांगल्याची अपेक्षा करतो, माझा हितचिंतक आहे, तो माझं चांगलंच करणार आहे. आणि म्हणून अशा वेळी तो कधीही अगदी धैर्याने राहतो. जो स्तुती, निंदा, मान, अपमान याच्याकडे समभावाने पाहतो. कारण हे सगळे देहाचे आहे, स्तुती देहाची केली जाते किंवा मान अपमान हे देहाचे असतात, हे त्याला ज्याला समजतं, ज्याला मित्र कोण, शत्रू कोण, कारण सगळ्यांकडे तो परमात्मा या रूपानेच पाहतो, सगळ्याकडे आत्मभावानेच पाहतो. आणि त्याच्यामुळे अशा व्यक्तीला गुणातीत म्हटलंय. म्हणजे जो परमात्म्याशी जोडलेला आहे, जो आत्म्यात राहतो, अशा व्यक्तीला जो मुलांच्या पलीकडे आहे, जो परमात्म्याच्या छत्रछायेखाली जातो, तो मायेच्या आवरणातून मुक्त होतो. पुढची स्लाइड माताजी. मामचयो व्यभिचारेण भक्ती योगेन सेवते सगुणां समती ते तान ब्रह्मभूयाय कल्पते. जो मनुष्य सर्व परिस्थितीत एकनिष्ठ म्हणजे ज्याची निष्ठा त्या एकमेव परमात्म्यावर आहे, कारण परमात्म्याशिवाय जगात दुसरं काहीच नाहीये. अगदी सूक्ष्मातल्या सूक्ष्म कणामध्ये, अगदी छोट्यातल्या छोट्या अणूमध्ये सुद्धा तो परमात्मा प्रविष्ट झालेला आहे. तिथेही ते सत्वरजतम आहेत, इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन आहे. तिथेही तो अवकाश आहे, तिथेही ते पंचमहाभूत आहेत. एकनिष्ठ, त्यामुळे त्या परमात्म्यावर निष्ठा आहे, त्या परमात्म्यावर विश्वास आहे, त्या परमात्म्यावर श्रद्धा आहे, त्या परमात्म्याची भक्ती करतोय, त्या परमात्म्यावर प्रेम आहे, पूर्णपणे भक्तीमध्ये संलग्न होतो. बघा, एखाद्या गोष्टीचं महत्व पटलं की आपण प्रत्येक क्षणी त्याच्यासाठीच प्रयत्न करायला लागतो. आणि मग आपल्याला परमात्म्याचं, आत्म्याचं, आध्यात्मिक जगताचं महत्व पटलं की आपली जी शक्ती आहे, ती आपली शक्ती आपण सगळी एकत्रित करून तिकडेच लावतो. आपली धडपड त्यासाठी सुरू होते, यातून सुटका करून. जोपर्यंत माहितीच नाही की आपण बद्ध आहोत, तर मुक्ततेसाठी धडपड कुठून करणार आहे, तर माहितीच नाही, कल्पनाच नाहीये. त्यामुळे बद्ध आहोत हेही माहिती नाहीये. आणि म्हणून अशा वेळी तत्काळ त्रिगुणांच्या पलीकडे जातो. भगवंतांच्या अधिपत्याखाली गेलं की आपोआपच आपण या 3 गुणांना ओलांडून जातो. याला वासुदेव अवस्था म्हणतात, शुद्ध सत्वाची अवस्था. भगवंतांशी जोडलं जाणं ही शुद्ध सत्वाची वासुदेव अवस्था आहे, ती प्राप्त करून घ्यायची आहे. आणि मग आपोआपच आपण या गुणांना ओलांडून जातो, मायेला ओलांडून जातो, मायेच्या भ्रमातून मुक्त होतो. आपण आपले साखळदंड तुटले जातात, आपण बंधनातून मुक्त होतो.
या देहात राहतानाच जीवन मुक्त होऊन जातो आणि ब्रह्मस्तराप्रत उन्नत होतो, आत्मस्तराप्रत उन्नत होतो. कारण आपण आत्मा आहोत या भावनेवर राहिलं की आपोआपच आपण त्या आत्मभावनेवर राहणार, देहभावनावर असणारच नाही. कारण मी देह नाही ही भावना पक्की झालेली आहे आणि त्याच्यामुळे आपोआपच त्या स्तरावर आपण उन्नत होतो. पुढची स्लाइड माताजी. ब्रह्मणो हि प्रतिष्ठाहम अमृतस्याव्ययस्य च शाश्वतस्य च धर्मस्य सुखस्य एकांतिकस्य च. आणि परमसुखाची स्वाभाविक स्थिती असणाऱ्या अमृत परमसुख म्हणजे आपलं जे सुख दुःख आहे ती येणारी जाणारी आहे, ती तात्पुरती आहेत. आता उदाहरणार्थ मला जर जिलबी खायला खूप आवडते, तर जिलबी खायला कितीही आवडत असली तर ताटभर जिलबी मला आणून दिली तर पहिली जिलबी की मी आनंदाने खाईन, दुसरी जिलबी अजून थोड्या कमी आनंदाने, तर तिसरी, चौथी, पाचवी, सहावी अशी खाता 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 तोंड एवढं गोड होऊन जाईल की शेवटची जिलबी खाताना मला आता जिलबी खाववणार नाही. म्हणजे माझी आवडती गोष्ट माझी नावडती झाली. या सुखदुःखाच्या संकल्पना या बदलणाऱ्या असतात. एखादी गोष्ट आज आवडते, उद्या ती नावडती होऊ शकते. त्यामुळे सुखदुःख बदलणार आहे सतत, प्रत्येक व्यक्तीनुसार वेगळं वेगळं आहे. पण आनंद हा फक्त आत्म्याशी संबंधित आहे आणि तो आतून मिळणार आहे आणि बाहेरच्या कुठल्याही गोष्टीवर तो अवलंबून नाहीये. त्यामुळे परमसुख म्हणजे परम आनंद अशी स्वाभाविक स्थिती असणाऱ्या अमृत म्हणजे आपल्याला अमरत्व प्रदान करणाऱ्या, कारण आत्मा अमर आहे, अव्यय, ज्याचा कधीही कमी होत नाही आणि शाश्वत, कधीही नाहीसा होणार नाहीये, अशा निर्विशेष ब्रह्मज्योतीचा आधार मी आहे. भगवंताचा जो प्रकाश आहे ती भगवंतांची ब्रह्मज्योती आहे. त्याच्यामध्ये सर्व आध्यात्मिक लोक आहे. ते अमृतमय आहे, अव्ययी आहे, कधी नाश न पावणार आणि शाश्वत आहे, कायमच टिकणार असं आध्यात्मिक जगत आहे आणि त्याचा आधार भगवान आहे. पुढची स्लाइड माताजी. आणि अशा रीतीने तीन गुणाने आता पुढच्या अध्यायामध्ये आपण पाहणार आहोत की देव कोण आहेत, असुर कोण आहेत. आपल्यातच देव आहे, आपल्यातच असुर आहेत, आपल्यातच सत्व रज तम हे तीनही गुण आहेत. तर रज आणि तम गुण कसे कमी होतील, कसा आसुरी भाव कमी होईल, कसा राक्षसी भाव कमी होईल आणि सत्वगुण कसा वाढेल, दैवी गुण आपल्यातले कसे वाढतील याचा विचार केला पाहिजे. आणि मग सर्व काही भगवंतांशी कसं जोडता येईल, प्रत्येक क्षणी त्यांचा विचार, प्रत्येक क्षणी त्यांच्यासाठी केलेली कृती, माझं चालणं म्हणजे त्यांची केलेली प्रदक्षिणा, माझं ऐकणं म्हणजे त्यांची केलेल्या भक्ती, त्यांचं केलेल्या गुणांचं श्रवण. मी जी काही कृती करेन ती त्यांच्यासाठी आहे, अशी जेव्हा अवस्था प्राप्त होते तेव्हा आपण आपण आपोआपच गुणांच्या पलीकडे जातो. मायेला ओलांडणं खूप महत्वाचं आहे. तोपर्यंत आपला भ्रम नाहीसा होणार नाही, तोपर्यंत जगत खरं वाटायला लागेल, वाटतंय आपल्याला. तो म्हणजे मायेला ओलांडणं खूप आवश्यक आहे, हे लक्षात ठेवा. म्हणून हे शेवटचे 6 अध्याय खूप महत्वाचे आहेत. हे खरं ज्ञान आहे. आतापर्यंत मिळवलेलं ज्ञान सगळं खोटं आहे, भौतिक जगाचं ज्ञान आहे, पोटा पाण्यासाठी कमवलेलं ज्ञान आहे. त्याचा काहीही आत्म्याच्या उन्नतीसाठी फायदा नाहीये. आणि म्हणूनच हा जो अध्याय आहे, पुढचे अध्याय ते खूप महत्वाचे आहेत. कोणाला प्रश्न विचारायचा आहे का काही? म्हणून सत्वगुण हा प्रकाशक आहे, तो ज्ञान आणि सुख देतो. रजोगुण हा प्रेरक आहे, तो सतत धडपड करायला लावतो. आणि तमोगुण हा आवरक आहे, आवरण टाकतो आपल्यावर आणि आपल्याला त्या अज्ञानरूपी अंधकारामध्ये आपल्याकडून चुका घडवतो आणि आळसात टाकतो, निद्रेमध्ये टाकतो, जडत्वामध्ये टाकतो आणि आपली अधोगती होते. कधी अधोगती होऊ द्यायची नाहीये. कधी पशुपक्ष्याच्या जन्मात जर त्या योनीत देह मिळाले तर कल्पना नाही, अख्खे जन्मच्या जन्म फुकट जातील. आणि म्हणून त्यासाठी सावध राहायला पाहिजे. म्हणून या गुणांना ओळखलं पाहिजे आणि आपल्या मनाची आपण हरे कृष्ण एकच मिनिट. आपल्या मनामध्ये कुठले विचार येत आहेत ना याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. म्हणून खरी उपासना जी आहे, साधना आहे, की शांत बसायचं 5 मिनिटं आणि आपल्या मनाकडे लक्ष द्यायचं की माझ्या मनामध्ये कुठले विचार येत आहेत, माझ्या मनामध्ये काय चाललंय, कुठली इच्छा येते आणि अत्यंत द्रष्टाभावाने पाहायचं, साक्षी भावाने पाहायचं. एक इच्छा आली, एक विचार आला गेला, दुसरा आला गेला, तिसरा आला गेला. मग असं बघता बघता आपोआपच द्रष्टाभाव येतो, आपोआपच साक्षीभाव येतो. विचार येतो निघून जातो, मग कळायला लागतं विचार म्हणजे मी नाहीये. बरेच वेळा आपल्या मनामध्ये इतरांचे विचार पण येतात, कारण आपले जे इतर देह आहेत ते पसरलेले आहेत. त्यामुळे इतरांचे विचारही आपोआप आपल्या मनात येतात. तर आपल्याला असं कधी कधी वाटतं, अरे हा विचार कुठला आहे, हा तर माझा विचार नाहीये. आणि म्हणून ओळखायला शिकलं पाहिजे, मनाकडे पाहायला शिकलं पाहिजे, मनातल्या विचाराकडे पाहायला शिकलं पाहिजे. आणि म्हणून शांतपणे बसून मनाकडे लक्ष द्यायचं आणि आपलं मन काय करतंय, मन कुठे भटकतंय. तर हे पाहता पाहता आपोआपच आपल्याला
द्रष्टा आणि साक्षीभाव यायला लागतो. आणि म्हणून याच्यासाठी भगवद्गीता समजून घ्यायची आहे. कोणाचा विचार, माताजी बंद करा हे संपवा रेकॉर्डिंग. रेकॉर्डिंग